Good morning, all. Okay, so let's straight away come to our topic of discussion today. आज आपल्यासोबत डॉक्टर दयानंद जगताप सर आहेत, जे यावर्षी उपजिल्हाधिकारी झालेले आहेत 2018 मध्ये. ओके, यांचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे यांनी BG मेडिकलमधनं MBBS पूर्ण केलं. त्याच्यानंतर यांनी 5 UPSCचे अटेम्प्ट दिलेत, 5 मेन्स दिलेत, 4 इंटरव्ह्यूज दिलेत. ओके, त्यासोबतच सरांनी यावर्षी 2018 मध्ये ओके हा MPSCचा त्यांचा चौथा अटेम्प्ट होता, तिसरा इंटरव्ह्यू होता. ओके, आणि आत्ता हे आणि 3 पोस्ट सुद्धा काढलेल्या त्यांनी. आता ही त्यांची तिसरी पोस्ट आहे. सो विदाउट टेकिंग मच टाइम आय विल डायरेक्टली हँड ओव्हर दिस माइक टू हिम. ओके, सो ही वुड बी द मोस्ट क्वालिफाईड पर्सन टू टेल यू अबाउट दिस MPSC मेन स्ट्रॅटेजी. ओके, ऑल्सो वन मोर थिंग, आपल्या इथं MPSC मेन्सची आपण बॅच सुद्धा लॉन्च करतोय. 6 मार्च पासनं सगळे असे क्वालिफाईड जे फॅकल्टीज आहेत ते हे लेक्चर्स घेतील. स्वतः डॉक्टर दयानंद जगताप सर सुद्धा घेतील. अजून पण तहसीलदार सर आहेत एक औदुंबर पाटील, ते असतील. आणि असेच आपण सगळ्या क्वालिफाईड फॅकल्टीजला इन्व्हॉल्व करून एक MPSCची फक्त मेन्ससाठी बॅच लॉन्च करू. ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय तुम्हाला? बरोबर नाही? सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचं अभिनंदन. मला वाटतं बऱ्यापैकी सर्वच इथे आलेले विद्यार्थी आता MPSC मेन्ससाठी तयारी करत असतात. म्हणजे बऱ्यापैकी आता ते वारं चालू झालं असेल. MPSCची पहिली की पण आलेली आहे आणि त्या कीमध्ये त्याच्याबरोबर खूप जास्त अफवाई चालू झालेल्या असतील. कट ऑफ इतका लागेल, कट ऑफ 200 लागेल, कट ऑफ 180 लागेल, कट ऑफ 210 लागेल. ओके, त्याचा काही विचार न करता मी सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. कोणताही विचार न करता बऱ्यापैकी जे 190 ±10 मध्ये असतील त्या सर्वांनी अभ्यास चालू करायचा आहे. आणि जी काही स्ट्रॅटेजी असेल आता MPSC मेन्ससाठी आपण ती डिस्कस करूच. पण त्याआधी मी थोडंसं MPSC काय आहे, आपण आतापर्यंत बरेच वर्ष MPSC करतोय त्याबद्दल मी थोडंसं बोलेल. बसून बोललं तर चालेल? आय विल बी कम्फर्टेबल. आता बऱ्यापैकी विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले असतात, काही विद्यार्थी शहरी भागातले असतील. परंतु असं एक मेंटॅलिटी झालेली आहे की MPSC काही सर्व काही आहे. मी आता हे का बोलतोय तर यावर्षी जवळपास 3,86,000 मुलांनी MPSCची एक्झाम दिलेली आहे. यावर्षी जागा किती आहेत? फक्त 400 जागा आहेत. बरोबर आहे? म्हणजे त्या बाकीचे राहिलेले विद्यार्थी काय होणार आहे? अगेन पुढच्या वर्षी एक्झामला बसणार आहे. ओके, सो हे मी स्टार्टलाच बोलतोय. याचं कारण काय आहे की हा जो काय बॅकलॉग आहे, ही जी विद्यार्थी संख्या आहे ही वाढतच चाललेली आहे आणि त्याला कुठेही स्टॉप नाही आहे. ओके, आणि बऱ्यापैकी असं दिसतंय की आता ज्यांचं ग्रॅज्युएशन चांगलं आहे त्यांना एक सेकंड ऑप्शन अवेलेबल असतो किंवा तोही ते सेकंड ऑप्शन घेत नाहीत. तर यू हॅव टू, तुमची जी काही ॲबिलिटी आहे ती तुम्हाला ओळखायची. म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही आत्ता स्टार्ट केलंय आणि ती ॲबिलिटी तुम्ही लगेच ओळखली, पण ॲटलिस्ट 3 ते 4 वर्ष म्हणजे तुम्ही ठरवा की तुम्हाला याच्यानंतर मला आय हॅव टू गो फॉर माय सेकंड ऑप्शन, की आता याच्यानंतर हे नाही तर मी काय करणार आहे. कारण हे खूप जास्त आता मी ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी प्रत्येकजण जे आहेत ते हेच बोलतात आहे की हे जे प्रमाण आहे खूप जास्त वाढलेलं आहे आणि मुलं काय सेकंड ऑप्शन घेत नाहीत. म्हणजे आता याच्यानंतर हे मला MPSC मध्ये झालं नाही, बाकीची कोणती एक्झाम झालं नाही तर काय करणार आहे. सो फर्मली तुम्ही डिसाईड करा. तुम्ही सगळे असाल, तुम्ही आता 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही प्रिपेअर करत असाल, एक टाइमलाईन डिसाईड करा की ह्या याच्यानंतर माझा जो काही सेकंड चॉईस
आता इथे माझं काही झालं नाही तर सेकंड चॉईससाठी मी काय करेल ते डिसाईड करा. ओके, आता हे मी का सांगतोय की आय एम द MBBS. मला एक सेकंड ऑप्शन होता आणि तो म्हणजे मी UPSC मध्ये मी 4 इंटरव्ह्यू दिले, PSC मध्ये झालं नाही, MPSC मध्ये मी 2 पोस्ट घेतल्या, मला त्या आवडल्या नाही, मी त्या सोडल्या, हे बाकी सगळं काय असेल. पण एवढं असूनही माझ्याकडे माझा दुसरा जो काही ऑप्शन होता मेडिकलचा तो मी चूज केला होता. ओके, सो मला ते कोणत्याही याच्यामध्ये सांगण्यासाठी तुम्हाला तुम्ही मोटिवेट असाल, सगळ्या जे काही ऑफिसर्स असतील. आता कसं असतं की जे नवीन नवीन सिलेक्शन झालं की मी ह्या बॅकग्राऊंडमधून आलोय, मी एवढे कष्ट केलेत, हे सगळे करतात ते. म्हणजे आय एम नॉट डिफरंट फ्रॉम देम. कष्ट कोणालाही चुकत नाही, संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतो, बरोबर आहे. परंतु ते करत असताना आपले आईवडील असतात, त्यांचे जे काही पैसे आपल्यासाठी लागलेले असतात, काही खूप गरीब परिस्थितीतून आलेले असतात, या सगळ्याची जाण ठेवून आपला जो काही सेकंड ऑप्शन आहे याच्यानंतर मी काय करेल, हा यू हॅव टू चूज आफ्टर 3 to 4 अटेम्प्ट्स. ओके, दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी विद्यार्थी काही ना काही सिलेक्ट होत आहेत. ओके, फॉर देम त्यांचा एक ॲज अ इकॉनॉमिकली दे आर स्टेबल, बरोबर आहे. काहींना कोणती STI पोस्ट असेल, PSI पोस्ट असेल, MPSC मध्ये क्लास 2 ची पोस्ट असेल आणि दे आर नाऊ प्रिपेअरिंग फॉर दी हायर पोस्ट. त्यांच्यासाठी दे कॅन प्रिपेअर, कारण काय त्यांच्या मागे कुठेतरी काहीतरी एक आधार आहे. ओके, सो पहिल्यांदा ट्राय करा की तुम्ही जर आता काही मुलांचं कसं असतं की MPSC आणि UPSC बऱ्यापैकी, आता मी पण UPSC केलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही मला फक्त UPSCच करायची, MPSC बघायची पण नाही, MPSC ची प्रिलिम पण द्यायची नाही, असे बरेच विद्यार्थी असतात. तर ठीक आहे, UPSC करायची, UPSC करा, 3 ते 4 अटेम्प्ट तुमचे काय असतील ते करा, पण त्यानंतर यू हॅव टू शिफ्ट टू द अदर ऑप्शन, म्हणजे तुम्हाला तिकडे शिफ्ट व्हायचे. आता अजून एक असतं की आता ह्या वर्षी, आता मी थोडंसं पुढे याच्या स्ट्रॅटेजीमध्ये बोलेलच की बऱ्यापैकी कन्फ्युजन काय बऱ्याच मुलांमध्ये, बऱ्यापैकी UPSC करणारी काही मुलं असतील, UPSC करणाऱ्या मुलांची प्रिलिम चांगली झालेली असेल, 200+ मार्क असतील, त्यांच्यामध्ये आता एक कन्फ्युजन आहे MPSC करावी की UPSC करावी, बरोबर आहे. आणि म्हणजे जे काही कॉम्पिटिशन MPSC मध्ये ते कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. म्हणजे जर दरवर्षी तुम्ही जर बघत असाल तर स्कोर आहे तो वाढतच चाललेला आहे, कमी झालेला नाहीये. म्हणजे हे काय इंडिकेट करते की कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. आणि जर तुम्हाला दोन्ही दगडांवर पाय ठेवायचे असतील MPSC UPSC तर काय आहे, इट्स नॉट पॉसिबल नाव. यू हॅव टू चूज वन अँड यू हॅव टू फुल्ली डेडिकेट युअर होल टाइम टू अचीव दॅट गोल. तेच एक जे काय गोल आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तो पूर्ण वेळ द्यायचा आहे. सो ज्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे, कोणताही चूज करा, MPSC करायची, MPSC करा, UPSC करायची, UPSC करा, परंतु एक चूज करा. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. प्रत्येकाला काहींचे खूप वेगळे स्ट्रॉंग पॉईंट असतात, त्यांना असं वाटत असतं की दोन्ही करू शकतात, दे कॅन गो फॉर दॅट. पण एक बरेच विद्यार्थी असं विचारतात की आता काय करू, तर MPSC प्लस पोस्ट पण चांगल्या आहेत, स्कोअर पण आलेला आहे प्रिलिमचा, तर त्यांच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की कोणतंही करा परंतु एकच करा. आणि हे 4 महिने आहेत MPSC साठी, हे 4 महिने फक्त तुम्हीच नाही तर जे काही कॅन्डिडेट असतील, मला वाटतं 6 ते 7 हजार कॅन्डिडेट आता MPSC मेन्ससाठी सिलेक्ट केले जातील. काय MPSC मेन्ससाठी सिलेक्ट केले जातील, ते सर्व कॅन्डिडेट ते 4 महिन्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहेत. ओके, सो जर तुम्ही द्विधा स्थित असाल, तुम्ही इकडे किंवा तिकडे असाल तर काय असणार आहे, यू आर लॅगिंग बिहाइंड देम, तुम्ही त्यांच्या मागे असणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला यू हॅव टू डिसाईड ओनली वन, UPSC की MPSC. आता आपण कोर जे काही MPSC ची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर येऊ. मी आता ही स्ट्रॅटेजी 2 याच्यामध्ये डिवाइड करतो की दोज हु आर बिगिनर, ज्यांनी आत्ता स्टार्ट केलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे दोज हु हॅव गिवन मेन्स, हु गॉट सिलेक्टेड इन प्रिव्हियस 2 to 3 years, त्यांच्यासाठी एक, आणि एक बिगिनरसाठी. आता बरेच जण आता जे काही सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असतील सगळेच त्यांच्या भाषणात असतील, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्यांच्यावर त्यांची स्ट्रॅटेजी टाकत आहे, बऱ्यापैकी त्यांची बुक लिस्ट टाकत आहे. हे सर्व तुम्हाला एक असं वाटत असेल की आता खूप जास्त बुक्स झालेले, खूप जास्त स्ट्रॅटेजी झालेली आहे. ओके, फॉर द बिगिनर, जे काही सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी काय करायचं, तुम्ही सगळ्यांचं ऐका. तुम्ही जे विद्यार्थी त्यांची स्ट्रॅटेजी टाकतायत त्या सगळ्यांचं ऐका, पण यू हॅव टू मेक युअर ओन स्ट्रॅटेजी.
मी माझी स्ट्रॅटेजी तयार केली, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तयार करायची. ते काय करतील, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये दे कॅन गाईड यू. ते फक्त गाईड करतील, पण यू हॅव टू मेक युअर ओन स्ट्रॅटेजी. तुम्हाला तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करायची. आणि ती स्ट्रॅटेजी तयार करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की जी स्ट्रॅटेजी तयार करतोय यू आर कॉपी पेस्ट करताय तुम्ही, आणि इट इज नॉट पॉसिबल टू कॉपी एनीवन. म्हणजे आता आशिष बारकुले जो आपला पहिला आलेला विद्यार्थी आहे, त्याचं स्ट्रगल खूप मोठं आहे. त्यांनी खूप जास्त युपीएससीचा अभ्यास केलेला आहे, युपीएससीचे खूप जास्त बुक्स वाचलेले आहेत, आणि त्यांनी जी काही बुक्स सांगितले, त्यांनी जी स्ट्रॅटेजी सांगितली, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला जशी तशी लागू होणार नाही. ओके, त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला तुमची ओन स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. ओके, दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा काय करावं हे खूप जास्त सांगितलं जातं. म्हणजे बरेच जण सांगतात की हां हे करा, ते करा, ही बुक्स वाचा, एवढ्या तास अभ्यास करा, हे MCQ सोडवा, ही टेस्ट सिरीज लावा, हे सगळं काय सांगतात, पण काय करू नका हे मला पहिल्यांदा सांगावंच वाटेल. सर्वात पहिल्यांदा मी सांगेल, जी कट ऑफची जी चर्चा चालू आहे, मला वाटतं की बऱ्यापैकी जे काही बाउंड्रीवर जे आहेत, म्हणजे 180, 190 किंवा काही 200 पण, हे जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांचा निम्मा वेळ फक्त कट ऑफची चर्चा करण्यात जातोय. एक लक्षात ठेवा, जर हे 4 महिन्यामध्ये तुमचा निम्मा वेळ जर कट ऑफची चर्चा करण्यात गेला, तर तुम्ही त्या 5,000 ते 6,000 विद्यार्थ्यांच्या मागे पडणार आहात. सो पहिली गोष्ट, कट ऑफची चर्चा करण्यात वेळ घालवू नका. दुसरी गोष्ट, मटेरियल. बाजारामध्ये नवीन खूप रोज नवीन मटेरियल येत राहणार आहे. आता पुढचे 4 महिने हे तेच असणार आहे. कोणीतरी नवीन करंट अफेअर असेल, इकॉनॉमिक्स असेल, जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल, शॉर्ट नोट्स असतील, हे बाजारात येत राहणार आहेत. ओके, म्हणजे आपला स्वभावच प्रत्येक माणसाचा तसा असतो की आता हे बाजारात आले म्हणजे वाचलंच पाहिजे, म्हणजे याचा मला काहीतरी फायदा होईल. ओके, सो जे बाजारात येणारं जे नवीन मटेरियल आहे त्याच्या मागे पळू नका. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय आहे, हे करत असताना तुम्ही जर त्याच्या मागे पळले तर जो कोअर पार्ट आहे, जो तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे, त्याच्यात काय होणार आहे, तुम्ही ते सोडून बाकी दुसऱ्याच्याच पाठीमागे लागणार आहे. ओके, सो ॲट दी स्टार्ट तुम्ही जे स्टार्ट करणार आहे त्याच वेळेस काय करायचं, तुम्हाला तुमची जी बुक लिस्ट आहे, तुमची जी स्ट्रॅटेजी ती डिसाईड करायची, आणि यू हॅव टू फॉलो दॅट स्ट्रॅटेजी टिल युअर एक्झाम. एक्झामपर्यंत तुम्हाला ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची. ओके, तिसरी गोष्ट, इंटरनेटचा यूज. आता मला वाटतं की बऱ्याच जे काही लायब्ररीज असतील त्यांनी वायफायची सुविधा करून दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे काय झालेलं आहे, डिजिटल रिव्हॉल्युशन. आपण त्याला जिओचा एरा पण म्हणू शकतो, असं आलेलं आहे. तर काय झालं, प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, प्रत्येकाकडे यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, ट्विटर आहे, सगळं काय आलेलं आहे. मग काय होतंय, आपण ज्या एखाद्या क्लासरूममध्ये किंवा एखाद्या लायब्ररीमध्ये बसलो की काय चालू होतं आपलं, की नवीन काय आलंय, नवीन कोणते व्हिडिओ आलेत. तर इव्हन ते एक्झाम ओरिएंटेड पण असतील. आता मी म्हणत नाही की सगळीच मुलं जे काही इंटरटेनिंग व्हिडिओ ऐकत बसतात, पण काय एक्झाम ओरिएंटेड पण ऐकत बसतात. परंतु त्यामुळे तुम्ही किती वेळ देता, त्याची प्रोडक्टिव्हिटी किती आहे, आउटपुट किती आहे, याचा आपण विचार करत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभर आपण त्या इंटरनेटवर बसतोय, दिवसभर ते गुगलवर सर्च करत राहतोय, दिवसभर आपण एखाद्या क्लासेसने टाकलेले व्हिडिओ ऐकत बसतोय. ओके, सो याच्यामध्ये काय होतंय की मी म्हणत नाही की ते इट्स बॅड, पण काय आउटपुट किती आहे त्यातून, तुम्हाला ते रिफ्लेक्ट होतं का. बऱ्याच वेळा काय होतं की आपण इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च केली, तर सर्च केल्यानंतर काय होतं की तेवढ्याच वेळापुरती ती गोष्ट आपल्या लक्षात राहते. वी आर नॉट नोटिंग दोज पॉईंट्स, आपण त्याची नोट्स काढत नाहीये, तर तेवढ्या वेळापर्यंत राहते आणि ती तशीच राहून जाते. सो इंटरनेटचा यूज तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू यूज इंटरनेट व्हेरी ज्युडिशियसली. खूप जास्त काळजीपूर्वक त्या इंटरनेटचा यूज करायचा आहे. म्हणजे मी तर म्हणेल दिवसातल्या 1 तासच इंटरनेट यूज करा. म्हणजे तुम्हाला जर आता खरंच तुम्ही तेवढ्या जिद्दीने, तेवढ्या मेहनतीने तुम्हाला जर ते अचीव करायचं असेल, तर तुमचे व्हॉट्सअप असेल, तुमचे फेसबुक असेल, बंद करून टाका. म्हणजे मी माझं सांगतो, म्हणजे माझा आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी खूप जास्त वेळ त्या फेसबुकवरच जायचा. म्हणजे दिवसभर काहीतरी आलं का चेक करत राहायचं, व्हॉट्सअपवर मेसेज चेक करत राहायचे. म्हणजे यू बिकेम ॲडिक्ट, त्या इंटरनेटला, मोबाईलला तुम्ही ॲडिक्ट होऊन जाता. तेव्हा
तुम्हाला जर इकडे लक्ष केंद्रित करायचं असेल तर ते ॲडिक्शन कमी करा. त्यासाठी भरपूर उपाय आहेत. तुम्ही बाकीचे जे काही रायटिंग्स आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जे थेरॉटिकल जे फिजिकल मटेरियल आहे ते जास्त यूज करा रादर दॅन डिजिटल मटेरियल. ओके. तिसरी गोष्ट ग्रुप डिस्कशन. बऱ्याच आता मला माहीत नाही नक्की ग्रुप डिस्कशनमधून किती फायदा होतो, परंतु आता एक बऱ्यापैकी सगळीकडे ते हे आलेलं आहे की आता ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. MPSCची मेन जवळ आली, प्रिलियम जवळ आली की ग्रुप डिस्कशन करायचं असतं. परंतु ग्रुप डिस्कशनमध्ये आपण गप्पा कोणत्या मारतो? मला वाटतं की 50% गप्पा या पॉलिटिकलच गप्पा असतात, नाहीतर बॉलिवूड, हॉलिवूड, क्रिकेट ह्याच गप्पा असतात. ओके. सो त्याचा विचार करा की त्या ग्रुप डिस्कशनमधून तुम्हाला किती आउटपुट मिळते. मी म्हणत नाही ग्रुप डिस्कशन इज बॅड थिंग. जर ते कन्स्ट्रक्टिव्ह असेल, त्याच्यामधून आउटपुट मिळणार असेल तर इट्स गुड थिंग. परंतु काय तुमच्या ग्रुप डिस्कशन करणारे तुमचे जे काही 2-4 मित्र असतील ते पण काय पाहिजे, तेवढे आउटपुट देणार पाहिजेत. ओके. सो ग्रुप डिस्कशन जर त्याचा फायदा होत नसेल तर क्विट इट आणि शिफ्ट टू युअर सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडीकडे शिफ्ट व्हा. आणि सगळे जे विद्यार्थी आहेत, मी म्हणत नाही की आता त्यातले काही विद्यार्थी असतील त्यांनी ग्रुप डिस्कशन करूनही पोस्ट काढले असतील, पण बऱ्यापैकी मी सांगतो जे विद्यार्थी आहेत त्यांनी सेल्फ स्टडी करूनच काढलेले पोस्ट. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनला असं काही ग्रुप डिस्कशन खूप जास्त मिळतं आणि मला कोणी ग्रुप मिळाला नाही आणि माझा अभ्यास होणार नाही असंही काही नाही. ओके. त्यानंतर एक इन जनरल मुलांच्या मनामध्ये एक थोडीशी ॲम्बिग्युटी असते किंवा प्रिजुडायसिस असतात. ते प्रिजुडायसिस बद्दल मी थोडंसं सांगेल. कट ऑफ बद्दल सांगितलं, UPSC MPSC बद्दल सांगितलं. जे मटेरियल तुम्ही यूज करता, बऱ्याच जणांचं असं असतं की काही UPSC केलेलं असतं किंवा काहींचं इंग्लिश मिडियममधून झालेलं असतं, तर बुक ज्यावेळेस आपण यूज करतो ते मराठीतून वाचायचे की इंग्लिशमधून वाचायचे. बऱ्यापैकी असतं. म्हणजे काहींना वाटतं की जे काही GS सेकंड पॉलिटीचा पार्ट आहे किंवा इकॉनॉमीचा जो पार्ट आहे तो मला मराठीमधून समजत नाही किंवा HRDचा काही पार्ट मराठीमधून समजत नाही. आणि मग त्यांचं हे असतं की मला इंग्लिशमध्येच बुक पाहिजेत, परंतु तेवढं इंग्लिशमध्ये मटेरियल अवेलेबल नाही. पॉलिटी आणि इकॉनॉमी सोडलं तर जास्त काही मटेरियल इंग्लिशमध्ये अवेलेबल नाही. ओके. सो जो काय हा युगो आहे, मी त्याला युगो म्हणेल की हा ठीक आहे मला मराठी समजतच नाही. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची MPSC देत आहे, मराठी इंग्लिशचे पेपर देत आहे आणि तुम्ही म्हणता की मला मराठी वाचायला समजत नाही, म्हणजे हा एक युगो आहे. ओके. तो सोडून द्या. जे मटेरियल अवेलेबल असेल, मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, त्याचा तुम्ही यूज करून घ्या. म्हणजे HRDचं खूप छान मटेरियल मराठीमध्ये अवेलेबल झालेले आहे आता, त्याचा यूज करून घ्या. कोणता युगो ठेवू नका. इवन GS सेकंडमध्ये पॉलिटीचा जो ॲक्टचा पार्ट आहे किंवा बाकीचे जे काय प्रसार माध्यम आणि त्याचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण मराठीमध्ये खूप जास्त चांगलं मटेरियल अवेलेबल आहे. तर हा जो मराठी की इंग्लिश हा ॲटलिस्ट जे काही MPSC करते आमच्यामध्ये शंका यायलाच नाही पाहिजे की करायची मराठीतून करायचं की इंग्लिशमधून करायचं. जे अवेलेबल असेल ते तुम्हाला करायचं आहे. ओके. त्यानंतर लिस्ट ऑफ बुक्स. मी पहिल्यांदा सांगितलं की खूप जास्त लिस्ट येणार आहे तुमच्याकडे. आता प्रत्येक विद्यार्थ्याची काहीतरी वेगळी लिस्ट असणार आहे, परंतु ॲट दी एंड लक्षात ठेवा, कोणताही जो सोर्स असेल, कोणतंही जे बुक असेल, त्या बुकमध्ये काय करायचं आहे तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा बुक वाचलं, नंतर सिलेबस बघितला, नंतर MCQ बघितले, हे करायचं नाही. काय करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू स्टडी ओनली इन एक्झाम ओरिएंटेड सेन्स. फक्त एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करू शकतो आपण? आपल्याकडे बेस काय आहे? MPSCने 2 बेस दिलेले आहे आपल्याकडे. एक त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिले. आणि हेच 2 आपला बेस असला पाहिजे. बाकी कोणी कितीही पुस्तकं सांगितली, कितीही नोट्स सांगितल्या, तरी काय आपला बेस काय असला पाहिजे? सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सो ज्यावेळेस तुम्ही बुकची लिस्ट चूज करता, तुम्हाला करायचं असतं की आता निवड करायची कोणतं बुक मी वाचलं पाहिजे. ओके. हे वाचत असताना यू हॅव टू सी फर्स्ट सिलेबस. आता सिलेबस कोणत्या बुकमधून कव्हर होतोय ते बुक तुम्हाला वाचायचं. दुसरी गोष्ट, बरेच टॉपिक हे सिलेबसमध्ये बुक्समध्ये नसतात. म्हणजे आता आहेत GS सायन्स अँड टेकचे काही टॉपिक आहेत, जॉग्रफीचे काही टॉपिक आहेत किंवा पॉलिटीचे काही टॉपिक असतील ते नसतील. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं?
काय बेस करायचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आणि त्यानुसार ते कोणत्या बुकमध्ये आपल्याला शोधता येईल ते आपल्याला बघायचं आहे. सो आपला बेस बुक्स प्लस सिलेबस प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असला पाहिजे. आणि ते सोडून आपला कोणताही बेस नसला तरीही चालेल. ओके, कोणत्याही क्लासेसमध्ये कोणतीही मोठी लिस्ट दिली, कोणत्याही सिलेक्टेड कॅन्डिडेटनी बुक्सची मोठी लिस्ट दिली, वी आर नॉट बाउंड टू फॉलो दॅट लिस्ट. आपल्याला काय करायचं आहे, आपण पाहायचं, आपण ॲनालिसिस करायचं की हां हे क्वेश्चन आहेत, हा क्वेश्चन ह्या बुकमधून येतोय म्हणून मी ते बुक यूज करणार आहे, ना की त्या कॅन्डिडेटनी सांगितलं म्हणून. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं की जे आपल्याला रिझल्ट देईल तेच फक्त वाचायचे. ओके, नंतर बऱ्याच वेळा असं असतं की सगळं झालं, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, सिलेबस बघितला, आणि आता तुम्ही बुक डे आला. ओके, तर आपली एक सगळ्यांचीच एक अशी वाचण्याची एक पद्धत असते की आता बुक स्टार्ट केले तर मी आज 2-3 दिवसामध्ये ते एंड करून टाकेल. म्हणजे प्रत्येकाचं असतं आता बुक्स किती संपवायचे. आता मी जसं काय आता स्पेक्ट्रम वाचायला घेतलं हिस्ट्रीसाठी, तर काय आता माझं टार्गेट असतं की मला काहीतरी 48 तासामध्ये तरी भारत स्वतंत्र करायचं आहे. एक टार्गेट असतं, भारत स्वतंत्र झाला पाहिजे 48 तासामध्ये किंवा माझ्या 2-3 दिवसामध्ये, ते एक टार्गेट असतं. ओके, म्हणजे टार्गेटमध्ये आपण काय करतो, पानं पलटतो. ओके, त्याच्यामधून आउटपुट काय मिळतं आपल्याला माहीत नाही, पण काय करतो आपण बुक संपवतो. किंवा जॉग्रफीचं बुक घेतलं, फिजिकल जॉग्रफी, इंडियन जॉग्रफी, तर आपलं टार्गेट काय असतं की आता मी टाईम पिरियड दिलाय, 8 दिवसाचा टाईम पिरियड जॉग्रफीसाठी दिलाय, तर मला काय करायचं आहे, ती जॉग्रफीचं बुक तर संपले पाहिजे. ओके, ही जी काही पद्धत आहे ही काय असते, आता आपण जे काही 2 वेळा 3 वेळा ज्यांनी एक्झाम दिली किंवा ज्यांचं रिडिंग झालंय त्यांना समजलं असेल की पुस्तकं संपवून काही फायदा नाही. ओके, काय करा, टॉपिक कॉर्नर करा. ईच अँड एव्हरी टॉपिक, प्रत्येक ज्या सिलेबसचा टॉपिक आहे तो त्या बुकमधून करा, दुसऱ्या बुकमधून करा, पण तो कॉर्नर करा. त्याच्यावर काय करा, त्याच्यावर MCQ तयार करा. जे आधीचे MCQ असतील ते MCQ सोडवा. तशाच प्रकारचे कोणते MCQ विचारले जातील ते MCQ स्वतः प्रिपेअर करा. जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या एक्झामची अंडरस्टँडिंग येणार नाही. ओके, सो काय करायचंय, नॉट दी बुक बट टॉपिक कॉर्नर करायचे. ओके, सो बऱ्याच वेळा तो एक इश्यू राहतो मुलांचा. आता हे इन जनरल मी तुम्हाला सांगितलं. आता हे 4 महिन्यांचा वेळ राहिलेला आहे, 4-4.5 महिन्यांचा वेळ आहे. मला वाटतं की 130 ते 140 दिवस असतील. ओके, तर ह्या 130 ते 140 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू प्लॅन युअर ओन स्ट्रॅटेजी. 140 दिवसामध्ये हा सिलेबस फ्रॉम मराठी इंग्लिश टू GS4, GS1, GS2, GS3, GS4 हा मी कसा कंप्लीट करेल. ओके, सो याच्यामध्ये 2-3 मी फक्त एक हे सांगेल की फोकस कशावर करायचं आहे. एक फर्स्ट फोकस सर्वात पहिल्यांदा सिलेबस. हा जो सिलेबस आहे हा 3 ते 4 वेळा वाचून काढा. ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यामधून काय झालं पाहिजे, कोणत्याही सिलेबसचा टॉपिक हा निग्लेक्टेड राहिला नाही पाहिजे. त्यासाठी काय करा, प्रत्येक सिलेबसची जी काही कॉपी आहे, प्रत्येक सब्जेक्टची कॉपी, ती कॉपी प्रिंट करा किंवा काही करा आणि ती तुमच्या जे काही बुक असतात त्या बुकला लावून ठेवायची. ओके, दुसरी गोष्ट, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत. ओके, आता बाजारामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आलेले आहेत, टॉपिक वाईज पण ॲनालिसिस आलेले आहेत, बरेच क्लासेसने केलेले आहे. ते जर मिळालं तर वेल अँड गुड, नाही मिळालं तर काय करायचं, डाउनलोड करायचे किंवा प्रिंट काढायचे मागच्या 6 वर्षाचे सगळे पेपर आणि स्वतः त्याचं काय करायचं, स्ट्रॅटिफिकेशन करायचं फ्रॉम टॉपिक वाईज स्ट्रॅटिफिकेशन, की ह्या टॉपिकवर हे MCQ आलेत आणि ते MCQ तुम्हाला सोडवायचे आणि तशा प्रकारचे MCQ तयार करायचे. ओके, ही दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, पहिल्यांदा सिलेबस, दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करत असताना जे काही मी GSचे जे काही टॉपिक आहेत, यू हॅव टू गिव्ह प्रायोरिटी, यू हॅव टू फोकस ऑन दोज टॉपिक बिकॉज दोज टॉपिक्स आर हाय यील्डिंग. त्याच्यामधून जास्त खूप तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तसे कोणते टॉपिक याच्यामध्ये म्हणता येईल, GS2 मध्ये जे ॲक्टचा पार्ट आहे
किंवा पॉलिटी लक्ष्मीकांतचा जो पार्ट आहे त्याच्यामधून खूप जास्त मार्क येऊ शकतात. इव्हन ह्या वर्षीचा हायेस्ट मला वाटतं 117चा काहीतरी हायेस्ट आहे, 117 का 120 असं काहीतरी हायेस्ट आहे. ओके, सो यू हॅव टू प्रायोरिटाईज. तुम्हाला काय करायचं, तुमचा जो स्टडी आहे तो प्रायोरिटाईज करायचा. ओके, तुम्हाला कशाला जास्त फोकस करायचं. मी माझं सांगेल की मला काय वाटतं की हे जास्त हाय यील्डिंग टॉपिक आहेत. सर्वात प्रथम हाय यील्डिंगमध्ये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे मराठी इंग्लिशचा ह्या वर्षीचा टॉपर काहीतरी 85चा आहे. ओके, मागच्या वर्षी तो काही 87चा होता. सो काय याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाइंडली ते फॉलो करायचे. काय 2-3 पुस्तकं आहेत, मी आता तुम्हाला त्याचे जे काय यूज केलेलं जी काही लिस्ट आहे ती कोणाचीही वेगळी नाही आहे. म्हणजे तुम्ही 10 जणांची जरी लिस्ट बघितली तर त्या लिस्टमध्ये तेच मोरा वाळंबे, तेच बाळासाहेब शिंदे, तेच सांगणारे सगळे, कोणी नवीन सांगणार नाही आहे. परंतु काय आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मार्कामध्ये व्हेरिएशन आहे. म्हणजे तुम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट बघा किंवा नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेट बघा, सगळ्यांनी तेच यूज केलेलं आहे मराठी इंग्लिशसाठी. नवीन कोणतं पुस्तक आलेलं नाही आहे, तरी पण सगळ्यांच्या मार्कामध्ये व्हेरिएशन आहे. का व्हेरिएशन आहे? स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्ही किती वेळ देता मराठी इंग्लिशसाठी. म्हणजे बऱ्यापैकी असं होतं की मराठी इंग्लिश निग्लेक्टेड पार्ट असतो, काय करू आपण शेवटच्या महिन्यामध्ये उरकून घेऊ. पण इट्स नॉट पॉसिबल इन 1 or 2 मंथ. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह बऱ्यापैकी आपण खूप 10वी-12वीला काहीतरी ते व्याकरण वगैरे केलेलं असतं आणि आपण आता काय म्हणतो की जस्ट 1 रीडिंग 2 रीडिंगमध्ये माझं ते होऊन जाईल. परंतु आता जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती दरवर्षी वाढत चाललेली आहे. ते तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून समजून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, इट्स मोस्ट यील्डिंग पार्ट, तुम्हाला खूप जास्त मार्क देणारा पार्ट आहे. आणि यू हॅव 4 मंथ, 4 महिने आहेत. सो 4 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो स्टडी आहे तो प्रायोरिटाईज करायचा आहे. तो कसा, मी हे 4 महिने ह्या मराठी इंग्लिशसाठी डिवाइड करून देईल. म्हणजे ॲटलिस्ट प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते की मी दर दिवशी 1 तास किंवा 2 तास मराठी इंग्लिशसाठी देईल. आणि तुम्ही असं जर प्लॅन केला की नाही मी 2 ते 3 दिवसच फक्त देईल, पुढच्या महिन्यात 2 ते 3 दिवस, तर इट्स नॉट पॉसिबल. तुम्हाला काय करायचं, कंटिन्यू त्याच्यामध्ये टचमध्ये राहायचं आहे त्या मराठी इंग्लिशच्या. ओके, सो फर्स्ट मोस्ट प्रोडक्टिव्ह इज मराठी इंग्लिश ग्रामर. म्हणजे काय, तो जो पार्ट आहे ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे त्याच्यामध्ये यू कॅन स्कोअर 80+ मार्क. जर तुम्ही 4 महिने त्याचा एकदम व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही ते 80+ मार्क त्याच्यामध्ये मिळवू शकता. आता दुसरी गोष्ट, त्यासाठी सोर्सेस काय आहेत. सोर्सेस सगळ्यांना माहिती आहेत बऱ्यापैकी, सगळ्यांनी ज्यांनी बाकीचे एक्झाम दिलेले आहेत, STA असतील, PSI असतील, त्यांना तर खूप चांगलं माहिती असेल त्याचे सोर्सेस. ओके, म्हणजे जे मी वापरले ते सोर्सेस, ते मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे. मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे मराठीसाठी, आणि पालन सूर्य आणि बाळासाहेब शिंदे हे इंग्लिशसाठी, इंग्लिश ऑब्जेक्टिव्हसाठी. ओके, बाकीची बुक्स असतील त्याच्यामध्ये असंही नाही की हेच बुक्स वापरले पाहिजेत, कोणतेही बुक्स वापरले तरी चालतील. पण त्याच्यामध्ये परत एक की सांगतो, मराठी इंग्लिशसाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते मला वाटतं की 1970 पासून असतील. सगळे क्वेश्चन काय असतील, 4000-5000 जे काही क्वेश्चन असतील, तुम्हाला काय करायचं, ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि फक्त सॉल्व्ह नाही करायचे तर काय करायचे, त्याची रिव्हिजन करायची. ओके, आणि दॅट इज द की. तीच फक्त की आहे की तुम्ही जेवढे जास्त रिव्हिजन कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क येणार आहे. ओके, सो मराठी इंग्लिशसाठी ती जी काही बुक्स असतील आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील. मला वाटतं अजून किशोर लवटे सरांचं एक पुस्तक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं, ते बुक पण तुम्ही यूज करू शकता की त्याच्यामधून तुम्हाला इन्साईट मिळू शकेल, खूप जास्त रिव्हिजन होऊ शकेल. परंतु यू हॅव टू गिव्ह ॲटलिस्ट 1 hour ऑफ ईच डे फॉर मराठी इंग्लिश. कारण काय 100 मार्क आणि त्यापैकी तुम्ही 80+ मार्क मिळू शकता. असा दुसरा कोणताही सब्जेक्ट नाही की त्याला तुम्ही तेवढं इनपुट देताय आणि तुम्हाला तेवढं आउटपुट मिळते. सो मी त्याला फर्स्ट प्रायोरिटी देतो मराठी इंग्लिशला. ओके, दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सेकंड प्रायोरिटी किंवा त्यामध्ये तुम्ही फोकस करू शकता, तो आहे GS सेकंड पॉलिटी. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी याची लिस्ट बघितली, मार्कांची लिस्ट बघितली, आता ते सगळ्यांचे मार्क आलेलेच आहेत. म्हणजे जे ॲटलिस्ट सिलेक्टेड नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क त्यांनी टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला असं समजेल की जे GS2चे जे मार्क आहेत ते खूप कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत. ओके, म्हणजे जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांना 100+ सगळ्यांना, किंवा 95-90+ तरी असतील. ओके, सो इथे काय तुम्हाला खूप जास्त चान्स आहे. आणि तिथे व्हॉट एव्हर इनपुट यू आर गिव्हिंग, जेवढं तुम्ही इनपुट देताय, यू आर गेटिंग दॅट मच आउटपुट थ्रू GS2.
ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही GS3 असेल किंवा GS1 असेल त्याला तुम्ही इनपुट देताय, परंतु तुम्हाला तेवढं आउटपुट मिळेल याची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु GS2 ला तुम्ही गॅरंटी देऊ शकता की तुम्हाला तेवढं आउटपुट मिळणार आहे. ओके, ही पहिली गोष्ट. तर ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, सोर्सेस काय आहेत. ओके, सोर्सेस पण अगेन सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 टॉपिक आहेत. फर्स्ट टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशनचा. त्यासाठी काय कोणतं बुक आहे, लक्ष्मीकांत. म्हणजे कोणताही क्वेश्चन जो पॉलिटीचा जो क्वेश्चन आहे म्हणजे कोर पॉलिटीचा क्वेश्चन असेल तो लक्ष्मीकांतच्या बाहेरचा येत नाही. ओके, तुम्ही आता प्रिलिमसाठी पण पॉलिटी वाचलेला असेल, लक्ष्मीकांत वाचलेला असेल. ज्यांना इंग्लिशमधून प्रॉब्लेम असेल त्यांनी मराठीतून मला वाटतं के सागर चाललेलं आहे ना, के सागरचं लक्ष्मीकांत वाचलेला असेल. ओके, सो त्यामधला जो 100 मार्काचा किंवा 90 मार्काचा जो पार्ट आहे दॅट कॅन बी कवर्ड थ्रू लक्ष्मीकांत. ओके, आता पुढचा जो पार्ट आहे जो 50 मार्काचा म्हणू किंवा 60 मार्काचा जो पार्ट म्हणू, त्याच्यामध्ये काय गव्हर्नन्स प्लस ऍक्ट्स, तो ऍक्ट्सचा पार्ट आहे. अगेन दिस इज ऑल्सो मोस्ट प्रोडक्टिव्ह पार्ट. तर ऍक्ट्समध्ये काय तुम्ही जेवढे जास्त त्याची रिव्हिजन कराल तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत. ओके, त्यासाठी काय सोर्सेस आहेत ते पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. GS याचं मला वाटतं युनिकचा सेकंड पार्ट हा ऍक्ट्स आणि बाकीचे ते सगळे त्याच्यामध्ये प्रसार माध्यम असतील हे सगळं कव्हर केलेलं आहे. ओके, तो पार्ट. त्याच्याबरोबरच बऱ्याच वेळा काय होतं की इंग्लिश जे काही वर्ड्स आहेत आणि मराठी वर्ड याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होऊन जातं. ओके, आणि वाचताना पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन. त्यासाठी काय करायचं आहे, PDF डाउनलोड करायची, इंग्लिश PDF ऑफ ऑल दोज ऍक्ट्स. PDF डाउनलोड करायची आणि त्याचं एक स्पायरल बाइंडिंग करून एक डॉक्युमेंट तयार करायचं. ओके, आणि त्याच्यातूनच रिवाईज करायचं. आणि याच्यामध्ये एक की काय, याच्यामध्ये ऍक्ट्समध्ये तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन कराल तेवढे जे ऍक्ट तुमच्या डोळ्याखालून जाणार आहे तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मार्क मिळणार आहे. सो अगेन लाईक मराठी आणि इंग्लिश काय इथे यू हॅव टू रिवाईज. म्हणजे तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये म्हटले की आता ऍक्ट शेवटच्या महिन्यामध्ये घेऊ तर काय होणार आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढं आउटपुट मिळणार नाही. ओके, सो अगेन आय हॅव गिवन प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी टू पॉलिटी. का दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळणार आहे. सो त्याचा जो पार्ट आहे त्याचं मटेरियल पण अवेलेबल आहे सगळं. त्याच्यामध्ये असंही कोणतीही शंका नाही की त्याच्यामध्ये कोणतं मटेरियलमध्ये कन्फ्युजन आहे की आता याच्यामध्ये काय वाचावं, असंही काही नाही. सो फिक्स मटेरियल आहे आणि फिक्स मार्क देऊन जाणार आहे. ओके, सेकंड GS सेकंडमध्ये आपण ते यूज करू शकतो. तिसरा म्हणजे त्याचा पार्ट आहे गव्हर्नन्सचा पार्ट आहे, म्हणजे पंचायत राज प्लस गव्हर्नन्स म्हणून आपण. पंचायत राजसाठी त्याच्यामध्ये पण जे 4 ते 5 जे क्वेश्चन येणार आहेत त्यासाठी किशोर लवटे सरांचं एक पंचायत राजचं बुक आहे. ओके, ते बुक अगेन रिवाईज, खूप जास्त वेळा रिवाईज करा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मार्क येऊन जातील. पॉलिटीमध्ये अजून एक सांगता येईल की तुम्ही जेवढे जास्त MCQ सोडवाल तेवढं तुमचं जास्त चांगलं प्रिपरेशन होतं. आता MCQ कोणते सोडवायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सगळे जे काही क्वेश्चन पेपर असतील 6 वर्षांचे क्वेश्चन पेपर. त्याचबरोबर लक्ष्मीकांतनीच त्यांचं एक MCQचं बुक काढलेलं आहे, बरोबर आहे, ते बुक. आणि त्याचबरोबर बाकीचे जे ऍक्ट्स आहेत ना, हे ऍक्ट्स मला वाटतं की PSI आणि जे STI एक्झामसाठी आणि MPSC एक्झामसाठी कॉमन ऍक्ट्स आहेत. आणि PSI आणि MPSC एक्झामसाठी ते खूप आधीपासूनच आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही MCQ असतील प्रिव्हियस इयरचे ते MCQ तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. त्याचं पण एक काहीतरी बुक कोणीतरी काढलेलं आहे, मला वाटतं किशोर लवटे सरांचं त्याचं पण बुक आहे. ऍक्ट्सचे जे MCQ आहेत ते बुक तुम्ही यूज करू शकता प्रॅक्टिससाठी. ओके, म्हणजे हे काय आहे, प्रॅक्टिस इज द की. जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहे. ओके, सो हे GS2 बद्दल झालं. तिसरी प्रायोरिटी म्हणजे आता तसं GS फर्स्ट म्हटलं की थोडासा हिस्ट्री आणि जिओग्राफी बद्दल कन्फ्युजन येतं, परंतु त्यामधला मी जिओग्राफीचा पार्ट त्याला मी थर्ड प्रायोरिटी देईल. की हिस्ट्रीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही जेवढं इनपुट देणार आहे तेवढं आउटपुट मिळत नाही. तुम्ही हिस्ट्रीसाठी महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा इंडियन इंडिपेंडन्स जी हिस्ट्री असेल त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे बुक वाचाल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळत नाही. परंतु त्यामधला जो जिओग्राफीचा पार्ट आहे किंवा ॲग्रिकल्चरल जी जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त आउटपुट मिळू शकतं. अगेन त्यासाठी जे बुक्स आहेत ते पण अवेलेबल आहेत, मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला तिथे कुठेही मटेरियल शोधायची गरज नाही आहे. ओके, त्यासाठी काय मटेरियल अवेलेबल आहे, एकतर म्हणजे सर्वात प्रथम NCERT,
11th आणि 12th 11च्याच दोन NCERT, इंडियन जॉग्रफी आणि फिजिकल जॉग्रफी. ओके, ती दोन बुक्स आहेत. किंवा 5वी ते 12वी हे जे काय स्टेट बोर्डचे जे काय म्हणतो आपण बुक्स आहेत ते बुक्स पण तुम्ही यूज करू शकता. ते आणि NCERT मध्ये बऱ्यापैकी सेम कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ऑप्शन अवेलेबल आता. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिशमधून करायचं की मराठीतून करायचं. मला वाटतं स्टेट बोर्डची पण सगळी बुक्स इंग्लिशमधून आता अवेलेबल आहेत. ओके, काहींना वाटत असेल की जॉग्रफीची काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या अंडरस्टँडिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो, तर ते इंग्लिश बुक पण यूज करू शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा पार्ट आहे की एन्व्हायरमेंटचा. एन्व्हायरमेंटसाठी मला वाटतं यांचं बुक आहे शंकर आयस, आणि दुसरं त्याचंच मराठी भाषांतर केलेलं आहे कोणतं, गोरपडे, तुषार गोरपडे यांचं बुक आहे. ते तुम्ही यूज करू शकता त्याच्यामधून पण. आणि एन्व्हायरमेंटवर सध्या खूप जास्त MCQ यायला लागले. म्हणजे आता एक क्लायमेट चेंज आणि याचा इम्पॅक्ट असेल की त्याच्यावर खूप जास्त MCQ येतात ते. सो ते यूज करू शकता. आणि तिसरं म्हणजे ॲग्रो इकॉनॉमी, ॲग्रिकल्चरल जी जॉग्रफी आहे त्याच्यासाठी त्याचे काही जे स्पेसिफिक टॉपिक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते त्याच्या ॲग्रिकल्चर याच्या NCERT आहेत. मला आता कोणीतरी म्हणजे मी त्या यूज केलेल्या नाही आहेत, तरी पण कोणीतरी मला वाटतं एका ग्रुपवर शेअर केल्या होत्या सक्सेसफुल कॅन्डिडेट. ती एकदा ती लिस्ट बघून घ्या, त्याच्या ज्या NCERT आहे त्या तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता. ओके, जॉग्रफीमध्ये अगेन तुम्हाला आउटपुट का जास्त आहे तर इट्स कन्सेप्च्युअल. तुम्हाला कन्सेप्ट कळली तर त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. परंतु दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक ॲग्रिकल्चर जॉग्रफीमध्ये पार्ट आहे महाराष्ट्राची जॉग्रफी, म्हणजे काय महाराष्ट्राचा भूगोल. ओके, त्यासाठी तुम्हाला जे सौदीचं जे बुक आहे ते बुकमधून तुम्हाला चांगलं आउटपुट मिळू शकेल, ते तुम्ही ते यूज करू शकता. परंतु अगेन रिलेटेड टू महाराष्ट्र यू हॅव टू रिवाइज अगेन अँड अगेन. म्हणजे तुम्ही कन्सेप्च्युअल आहे फिजिकल जॉग्रफी किंवा इंडियन जॉग्रफी त्याच्यामध्ये खूप जास्त रिवाइज केलं नाही तरी तुम्हाला मार्क येतील. परंतु महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परत अगेन अगेन यू हॅव टू रिवाइज, आणि जे काही MCQ असेल तुम्हाला ते सोडवायचे. ओके, त्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणजे प्रायोरिटी वाईज जर आपण हे केलं तर तो पार्ट येतोय इकॉनॉमीचा. ओके, आता इकॉनॉमीला खूप जास्त असं खाली वेटेज दिले असंही नाही. इकॉनॉमीला खूप चांगले मार्क येतात मुलांना, काही मुलांना कमी पण येतात. परंतु प्रायोरिटी वाईज जर आपण बघितलं त्याला कोणत्या गोष्टीला आपण फोकस करायचं तर जॉग्रफी नंतर आपण इकॉनॉमी म्हणू शकतो. इकॉनॉमीचं अगेन मटेरियल अवेलेबल इन मार्केट. दोन बुक्स आहेत, एक कोळंबे सरांचं बुक आहे इकॉनॉमीचं आणि दुसरं देसले सरांचं बुक आहे. ओके, हे दोन बुक्स आहेत, हे बेस करा. कोणत्याही दोन्हीपैकी एक बुक बेस करायचं आहे आणि बाकीचं जे मटेरियल असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, आता मी लास्ट इयर देसले सरांचं बुक यूज केलं होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन हे झाले त्याच्यामध्ये. परंतु नंतर ह्या वर्षी मी पुन्हा एकदा ते बघत होतो की क्वेश्चन नक्की कशातून येतात. तर मला बरेच क्वेश्चन हे दत्त सुंदरम या बुकमधून जसे तसे आलेले दिसले. आता बरीच मुलं त्याच्यामध्ये काय सांगतात की दत्त सुंदरम खूप मोठं बुक आहे, यूज करण्याची गरज नाही. हा त्यांचा पर्सनली असेल. परंतु मी काय सांगितलं तुम्हाला, रिव्हर्स इंजिनिअरिंग तुम्ही स्वतः बघायचे हे क्वेश्चन कशातून येत आहे ते. मला हे क्वेश्चन जर ह्या बुकमधून येत असेल तर मला ते बुक यूज केलं पाहिजे. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की दत्त सुंदरममधून ॲटलिस्ट गो थ्रू करा की जे स्पेसिफिक टॉपिक्स आहेत, जे टॉपिक्स देसले सरांच्या बुक्समध्ये नसतील, कोळंबे सरांच्या बुक्समध्ये नसतील किंवा त्यातून जसे तसे क्वेश्चन येत नसतील, जर ते क्वेश्चन दत्त सुंदरममधून जर येत असतील तर यू हॅव टू रेफर दत्त सुंदरम. आता मला वाटतं की 3 ते 4 वर्षापूर्वी ते दत्त सुंदरमचं जे काय फर्स्ट पेज असायचं किंवा जे बॉक्समध्ये असायचं त्याच्यावर जसे तसे क्वेश्चन विचारले जायचे. आता मागच्या 2-3 वर्षामध्ये थोडंसं प्रमाण कमी झालं, परंतु आता ते थोडेसे डीपमध्ये जायला लागले. पण ॲटलिस्ट MPSC तरी एक कोणतं तरी स्टँडर्ड बुक यूज करत असेल अशी अपेक्षा करू, आणि ते बुक दत्त सुंदरमच असेल असं एक अपेक्षा करून यू कॅन यूज दॅट बुक. कारण कोणतंही जे बुक आहे, फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांत यूज करत असेल MPSC, म्हणजे आपण शुअरली सांगू शकतो की हां लक्ष्मीकांत इज द बेस्ट फॉर प्रिपेअरिंग MCQ फॉर GS2. तसं GS4 साठी कोणतं तरी एक स्टँडर्ड बुक असेल. आता मला तर अजून काही ते कळलं नाही, सगळे क्वेश्चन त्यातून येतात, परंतु हे दत्त सुंदरम मधून काहीतरी क्वेश्चन येत आहे ते एवढं फक्त
लक्षात ठेवा आणि ते बुक यूज करा. म्हणजे बरेच जण म्हणतात की त्याचं काय खूप जास्त यूज होत नाही, परंतु ॲटलिस्ट तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये एक ॲनालिसिस करा, क्वेश्चन बघा आणि मग त्याचा विचार करा. ओके, नाहीतर मग आपले हे 2 बुक्स आहेतच, कोळंबे सरांचं आणि देसले सरांचं, ते तुम्ही यूज करू शकता. अगेन इकॉनॉमीसाठी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आजकाल जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन खूप वाढत चाललेले आहेत रादर दॅन फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन. ओके, फॅक्च्युअल आहेच आहे, एमपीएससी बऱ्यापैकी फॅक्च्युअल डेटा विचारतेच, परंतु त्याच्यामध्ये पण जे काही अंडरस्टँडिंग बेस्ड आहे ते क्वेश्चन वाढत चालले आहेत. ओके, त्यासाठी जे युपीएससी करत असेल त्यांना मृणालची वेबसाईट माहिती आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. ओके, दे कॅन यूज मृणाल वेबसाईट किंवा मृणालचं जे काही मटेरियल असेल ते तुम्ही यूज करू शकता फॉर दी अंडरस्टँडिंग बेस. ओके, त्यांनी खूप जास्त सिम्पल लँग्वेजमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जी बँकिंग सिस्टीम आहे किंवा जीएसटी आहे त्याच्यापेक्षा सिम्पल लँग्वेजमध्ये कुणी एक्सप्लेन करून सांगू शकत नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला जर अंडरस्टँडिंगसाठी गरज पडली तर तुम्ही मृणालची वेबसाईट पण यूज करू शकता. ओके, त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे GS4 मध्ये तो पार्ट आहे सायन्स अँड टेक. हा मोस्ट मी काय म्हणेल अनप्रेडिक्टेबल, आपण प्रेडिक्ट करू शकत नाही असा जो पार्ट आहे. ओके, त्याचं मटेरियल ॲज सच जसं तसं मटेरियल कुठंच अवेलेबल नाही. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय यूज करू शकता, तुम्ही एक कोळंबे सरांचं जे सायन्स अँड टेकचं बुक आहे त्याच्यामधून तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ सायन्स टेक कळून जातं. स्पेस असेल, न्यूक्लिअर जे काही रिॲक्टर्स असतील किंवा बायोफ्युएल असेल याच्याबद्दलची एक बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाते. ओके, ते तुम्ही यूज करू शकता. दुसरी गोष्ट इथे तुम्हाला काय करायचं आहे, खूप जास्त चांगला इंटरनेटचा यूज करून घ्यायचं आहे ह्या पार्टमध्ये. प्रत्येक याच्यामध्ये काय आहे, स्पेस सायन्स असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इस्रोची वेबसाईट. ओके, किंवा एनर्जीची काही इश्यू असतील तर तुम्हाला काय करायचं, एनर्जीसाठी आपली जी काय मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी जी वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ पॉवर असेल, तुम्हाला ती वेबसाईट यूज करायची. इथे काय करायचं आहे, ज्या नवीन नवीन स्कीम असतील किंवा नवीन आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स असतात ते काय असतात, ते करंट बेस्ड क्वेश्चन असतात किंवा नवीन काहीतरी इनोव्हेशन झालंय आणि तेच इनोव्हेशन त्यांनी विचारले. मला वाटतं की 2017 का 2016 साली त्यांनी तो एक बायो रिॲक्टर काहीतरी क्वेश्चन विचारलेला होता. तो त्याच वर्षीचं इनोव्हेशन होतं. आपली ICAR कोणती तरी एक संस्था आहे, त्या संस्थेने ते पब्लिश केलेलं होतं. सो तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये वेबसाईटचा यूज करायचा आहे. आणि आता वेबसाईटमध्ये पण असा इश्यू होतो, आता मी थोडंसं GS3 बद्दल बोलताना सांगेलच, परंतु वेबसाईट यूज करत असताना काय करतो आपण की खूप डीपमध्ये जातोय. म्हणजे वेबसाईट ओपन केली का कुठपर्यंत जायचं हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण तास, 2 तास, 4 तास, 5 तास पण त्या एका वेबसाईटवर राहतोय, नंतर तेवढं प्रोडक्टिव्ह काही मिळत नाही. सो वेबसाईट कशी यूज करायची ते मी तुम्हाला GS3 साठी सांगेल, कारण त्यासाठी ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्यामध्ये अगेन जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, अगेन बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट मोस्ट आपण काय सांगू शकतो की अनप्रोडक्टिव्ह, त्यातून काही मिळत नाही. आपण खूप जास्त बुक्स वाचतोय त्याच्यासाठी. मी तर सांगतो मी त्यासाठी काहीच वाचलेलं नव्हतं, परंतु जे काय मार्केटमध्ये अवेलेबल असेल ॲटलिस्ट ते जे काय बॅक्टेरियास असतील, व्हायरसेस असतील, नवीन जी काय टेक्नॉलॉजी असेल ते तुम्हाला काय पाहिजे ना, ॲटलिस्ट तुम्ही गो थ्रू करा जे काय अवेलेबल असेल ते, किंवा बाकीचे जे कोणी कोणत्या जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असेल त्यांनी काही सिलेक्टेड मटेरियल दिलं असेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट सांगेल GS3 HRD. आता HRD मध्ये खूप जास्त व्हेरिएशन आहेत, म्हणजे कोणाला 70 मार्क आहेत तर कोणाला 100 पण मार्क आहेत. ओके, का व्हेरिएशन आहे, सर्वात महत्त्वाचं त्याचं कारण आहे की नो फिक्स सोर्स, कोणताही फिक्स सोर्स, कोणतंही फिक्स मटेरियल असं अवेलेबल नाही आहे. ओके, आणि तुम्हाला काय करायचं अगेन GS3 साठी इथे तुम्हाला जी मेथड वापरायची आहे की आता तुम्हाला काही माहीत नाही, तुम्हाला तुमच्याकडे फक्त सिलेबस आहे आणि तुमच्याकडे काय आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सो मेक दोज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस ॲज युअर बेस.
आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगनी सगळे टॉपिक तुम्ही स्टडी करायचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये बुकच्या मागे लागू नका. खूप जास्त नवीन बुक्स बाजारात येतील, HRD साठी HR साठी येतील. तुम्ही नवनवीन बुक त्याच्यामध्ये तुम्ही रोज वाचत जाल, त्याच्यातून खूप जास्त काही मिळणार नाही आहे. त्याच्यामधून तुम्हाला प्रोडक्टिव्ह जर करायचं असेल तर एक जे बुक आहे ते कोणतंही बुक असेल, देसले सरांचं असेल, कोळंबे सरांचं असेल, ते एक बुक ते बेस करा आणि बाकीचं जे मटेरियल तुम्हाला करायचं ॲड ऑन करायचे त्याच्यामध्ये. ओके, मी काय केलं होतं याच्यामध्ये GS3 साठी आय गॉट 100 मार्क्स इन GS3, 100 or 101 मार्क इन GS3. ओके, मी काय केलं होतं, फक्त मी तर ते 2-2.5 महिनेच ते फक्त बुक यूज केलं होतं. IP सरांचं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक आहे, म्हणजे आय थिंक आता जे काय आहे मार्केटमध्ये दॅट इज द बेस्ट बुक. म्हणजे मी वाचल्यापैकी, आता नवीन बुक जे काय आलेले आहेत ते मला माहीत नाहीत, परंतु ते जे मी वाचले त्याच्यापैकी मला ते खूप चांगलं बुक वाटलं. ओके, कारण चांगलं का वाटलं तर त्याच्यामध्ये जे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचं ॲनालिसिस दिलेलं होतं. आणि त्यांनी काय केलेलं होतं त्या बुकमध्ये, म्हणजे 13 ते 17, त्यावेळेस 13 ते 17च होतं, 13 ते 17 जे क्वेश्चन्स आहेत त्यांचा एक प्रॉपर कशा प्रकारे क्वेश्चन चेंज होत गेले ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग तुम्ही थोडंसं प्रिडिक्ट करू शकता की यावर्षी ह्या टाईपचे क्वेश्चन विचारू शकता. आणि ते काय सिलेबस वाईज त्यांनी ते स्ट्रॅटिफाईड करून दिलेलं होतं. सो मी तोच बेस बनवला, कोणतं बुक बेस बनवण्यापेक्षा ते पुस्तक एक बेस बनवला. आणि त्याच्यामध्ये काय केलं की त्याच्यामध्ये आपले जे काही पॉईंट्स आहेत ते ॲड ऑन केले. मग त्याच्यामध्ये मी ते स्ट्रिप तयार करायचो आणि त्याला चिटकवायचो. कोणते आता बऱ्याच वेळा ते इयर्स विचारतात की इंटरनॅशनल इयर ऑफ फॉर बायोफ्युएल, इंटरनॅशनल इयर फॉर सोलर एनर्जी, असे इयर विचारतात. ओके, सो नवीन आता ह्या वर्षी कोणतं इयर आहे त्यानुसार ते त्याच्यामध्ये ॲड ऑन करून टाकायचं. ओके, दुसरी गोष्ट अगेन सिलेबस. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले त्यासाठी तुम्ही कोणतंही बुक यूज करा. IP सरांचं एक जे बुक आहे ते एक चांगलं बुक आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं बुक पण यूज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबस. तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस कव्हर करायचा. आता सिलेबस हा बुकमधून कव्हर होणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. हा सिलेबस कसा कव्हर करायचा आहे तुम्हाला, अगेन फोकस ऑन दी टॉपिक, कॉर्नर दी टॉपिक. प्रत्येक टॉपिक कॉर्नर करा. त्याच्यामध्ये ग्रामीण, मला वाटते ग्रामीण विकास म्हणून एक टॉपिक आहे, शिक्षण म्हणून एक टॉपिक आहे, किंवा बाकीचे जे काय लेबर असेल, चिल्ड्रन असतील, एजेड पीपल असतील, हे सगळे टॉपिक आहेत. तर काय करायचं आहे याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि वेबसाईट. इथे तुम्हाला खूप जास्तीत जास्त वेबसाईटचा यूज करून घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक याची वेबसाईट, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही वेबसाईटचं पेज आहे त्यांनी आता बऱ्यापैकी अपडेट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता ते पाहायला मिळतंय. आणि त्याच्या आधी काय मला वाटतं 2 वर्षापूर्वी त्यांनी काही अपडेट केलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये जर टाकलं जर काय यायचं त्याच्यामध्ये इज नॉट अपडेटेड येट असं यायचं, परंतु आता त्यांनी केलेलं आहे अपडेटमध्ये. बऱ्याच मिनिस्ट्रीने अपडेट केलेलं आहे, डिपार्टमेंटनी. तर ते यूज करायचे तुम्हाला. दुसरं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेबसाईट असते. ओके, मिनिस्ट्री ऑफ HRD सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपला जो शालेय शिक्षण विभाग आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, याचे काय करायचे दोन्ही वेबसाईट तुम्हाला त्याच्यामध्ये सर्च करायचं. आता सर्च केल्यानंतर मी मगाशी सांगितलं GS4 साठी की आपण काय करतो, खूप डीप मध्ये जातोय. 2 तास 4 तास त्याच्यामध्ये फक्त त्याच टॉपिकसाठी त्याच एका वेबसाईटवर थांबतोय. तर आपल्याला काय करायचं, यू हॅव टू ओव्हरलुक. फक्त काय करायचं, ओव्हरलुक करायचं. त्यासाठी काय अगेन बेस काय करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे विचारले जातात त्यानुसार तो बेस करायचा आहे. ओके, वेबसाईट ओपन करायची. वेबसाईटवर त्याच्यामध्ये वरती सगळे टॉपिक येतात. द इन्फॉर्मेशन अबाउट मिनिस्ट्री, त्या होमपेजची इन्फॉर्मेशन असते. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन पाहायची. ते क्वेश्चन कसे विचारले जातात की फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ HRD कधी स्थापना झाली. ओके, त्या आधी क्वेश्चन पहा आणि नंतर वेबसाईट चेक करा. ओके, कधी स्थापना झाली, त्याचं नाव कधी चेंज झालं, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. त्यानंतर त्याच्या पुढचे टॉपिक असतात स्कीम्सला क्लिक करायचे आणि अगेन त्याच्या स्कीम्स आहेत त्या काय करायच्या, नोट डाऊन करायच्या. हे लक्षात ठेवा, तुम्ही फक्त त्या वेबसाईटवर जाल, स्कीम वाचाल, नंतर विसरून जाल. त्या काय करायच्यात, नोट डाऊन करा. किंवा त्याची डायरेक्टली प्रिंट काढता आली तर प्रिंट पण काढा.
पण तुम्हाला काय करायचं ते पुन्हा पुन्हा वाचायचे. म्हणजे अशी एक हे ठेवा की एकदा तुम्ही त्या वेबसाईटवर गेले की पुन्हा त्या वेबसाईटला लगेच भेट देण्याची गरज पडली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही रोज रोज त्या वेबसाईटला भेट देणार त्याचा काही फायदा नाही. काय करायचंय, वेबसाईटला जायचंय, त्याचे जे काही पॉईंट्स आहेत ते नोट डाऊन करायचे किंवा त्याची प्रिंट काढायची. ओके. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स असतात ते काय, आता स्कीम्सवरचे प्रत्येक जे काही लेबर असेल, एजेड पीपल असतील, चिल्ड्रन असेल, विमेन असेल, या प्रत्येकावर जे काही क्वेश्चन असतात हे करंट ओरिएंटेड असतात, स्कीम ओरिएंटेड असतात. ओके. सो मला वाटतं की UPSC साठी व्हिजन असेल, आय स्कोर असेल, जी स्कोर असेल, हे प्रत्येकाचे काय असतं एक स्कीमचं डॉक्युमेंट येतं. ओके. ते स्कीमचं डॉक्युमेंट काय करायचं आहे तुम्हाला पिटपॅट करायचं एकदम. म्हणजे कोणतीही स्कीम आली ती कशाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये काय, किती जण लाभार्थी किती आहेत, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. ते स्कीमचं एक डॉक्युमेंट आणि ते काय करायचं ह्या प्रत्येक याच्याशी अटॅच करायचे. लेबर, एजेड पीपल, विमेन, डिसेबल्ड पीपल, या सगळ्यांशी ते अटॅच करायचे. ओके. सो असा कंबाईन अभ्यास करायचा आहे तरच HRDचा अभ्यास होऊ शकतो. नाही प्रत्येक जर तुम्ही एखादं बुक घेतलं आणि ते बुक वाचत बसले तर HRDचा अभ्यास होणार नाही. ओके. अगेन हेच जे काही वेबसाईटवर आहे हे काही बुकनी मला वाटतं कोळंबे सरांनी असेल, देसले सरांनी असेल त्याच्यामध्ये केलेलं आहे, मिक्स पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये अपडेट पण केलेलं आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. परंतु अगेन काय करा, तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा, चेक करा त्याच्यामध्ये आहे का, नसेल तर तुम्ही स्वतः अपडेट करा. कारण यू हॅव टू टेक एफर्ट. तुम्ही स्वतः एफर्ट नाही घेतले तर त्याचा काही फायदा नाही. म्हणजे प्रत्येक जण हा मला दुसरा मला काय देतोय याच्यावर जर अवलंबून राहिले तर काय होईल, समवन इज गोइंग टू टेक दॅट पोस्ट 4 महिन्यानंतर किंवा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा काय होणार आहे, दुसरा कोणीतरी त्याच्यावर क्लेम करणार आहे. सो किती प्रोएक्टिव्हली करायचे हे तुम्हाला तुमचं ठरवायचंय. ओके. त्याचबरोबर ज्या याच्यासाठी जे इंटरनेटचा तुम्ही यूज करताय त्यासाठी जे काही वेबसाईट्स आहेत, लाईक मिनिस्ट्रीच्या वेबसाईट झाल्या, PIBची वेबसाईट आहे, PRS इंडियाची वेबसाईट आहे, विकासपीडिया असेल किंवा मुरनालची वेबसाईट असेल, ते तुम्ही ते वेबसाईट यूज करू शकता. पण किती वेळ द्यायचा, अगेन तुम्ही वेबसाईटवर किती वेळ थांबायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण मला तर असं जाणवतं की ह्या इंटरनेटच्या नादामध्ये आपण जे काय फिजिकल जे मटेरियल आहे ते सगळं सोडून देतो आणि फक्त इंटरनेटच करत बसतो. तर ते अवॉइड करायचंय आणि जास्तीत जास्त फिजिकल जे बुक्स असतील किंवा तुमचे जे मटेरियल असेल ते तुम्हाला यूज करायचे. ओके. त्यानंतरचा शेवटचा जो पार्ट आहे की त्याच्यामध्ये लिस्ट प्रोडक्टिव्ह पार्ट म्हणेल तो म्हणजे इतिहास. म्हणजे आता तुम्ही किती वाचाल आणि त्यातून तुम्हाला किती मिळेल हे तर तुम्ही काही सांगू शकत नाही. म्हणजे आता महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर म्हणजे बेस्ट सोर्स काय त्याच्यामध्ये की जो तुम्हाला खूप जास्त काही देऊन जाईल तो आहे म्हणजे 11वीचं ते इतिहासाचं बुक. छोटं आहे, तुम्ही रिवाईज करू शकता आणि त्यातून बऱ्यापैकी माहिती मिळते, परंतु क्वेश्चन त्यातूनच विचारतील याची गॅरंटी नाही. दुसरे बुक्स तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेले असतील, सगळे सांगतात. एक कटारे आहे, गाठाळ आहे. ओके. आता तुम्ही गाठाळ तरी छोटं बुक आहे, कटारे जर वाचायला घेतलं किती पेजचं पुस्तक आहे, 600 का 700 पेजचं पुस्तक आहे. ओके. एकदा वाचाल तुम्ही, 9-10 दिवस घालाल त्याच्यामध्ये वाचण्यामध्ये, पण परत रिवाईज करणार आहे का, इट्स नॉट पॉसिबल. ओके. त्यामुळं ठीक आहे, एक मनाच्या समाधानासाठी पुस्तक वाचून घ्या, एकदा वाचून घ्या की आता ठीक आहे बाबा माझा महाराष्ट्राचा इतिहास मला माहिती आहे, त्यासाठी वाचून घ्या. त्यातून खूप काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका, परंतु असंही करू नका की मी काही वाचणारच नाही. त्यासाठी जे 11वीचं बुक आहे, हिस्ट्रीचं बुक, ते थोडंसं चांगलं वाचा आणि हे कोणतंही दोन्हीपैकी कटारे किंवा गाठाळ एकदा वाचून घ्या त्याच्यामध्ये. आणि जर त्याच्या कोणी जर मायक्रो नोट्स बनवलेले असतील, आता करतात क्लासेसवाले त्याच्या नोट्स बनवतात ते, तर त्या वाचता आल्या तर बघा, म्हणजे आपलं वर्क थोडंसं कमी होऊन जाईल. करतात ते आता नवीन मार्केटमध्ये येतात, म्हणजे खूप जास्त मार्केटचं मटेरियल मी म्हणत नाही, परंतु जे आपल्याला शक्य नाही त्या गोष्टी आपण ह्या मायक्रो याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह हिस्ट्रीमध्ये काय तर जो पोस्ट इंडिपेंडंट इंडिया तो पार्ट आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की 11वीचं का 12वीचं पुस्तक आहे, सिन्स इंडिपेंडन्स, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, ते बुक आहे. ते इट्स मोर प्रोडक्टिव्ह. त्याच्यामधले जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला जास्त मार्क देऊन जातील, कारण जसे तसे क्वेश्चन विचारतात आणि बऱ्यापैकी आपल्याला ते सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर इंडियन जे इंडिपेंडन्सचे आहे
त्याच्यामध्ये स्पेक्ट्रम यूज करू शकता तुम्ही किंवा ग्रोवर आणि अगेन ग्रोवर आणि कोल्हेकर काय नाव आहे त्यांचं बेल्लेकर तर ते तुम्ही यूज करू शकता. परंतु अगेन त्याच्यातून ग्रोवर वाचून किती प्रोडक्टिव्ह किती आउटपुट मिळेल हे कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. ओके, त्यासाठी एक आहे स्पेक्ट्रम, तेच वाचा, तेच परत परत वाचा, त्यामधून जेवढे मिळतील तेवढे त्याच्यावर समाधान माना. आणि कसं होईल की तुम्हाला या गोष्टीमध्ये जर तुम्ही जास्त वेळ दिला, तुम्ही ग्रोवर वाचत बसले, तुम्ही कटारे वाचत बसले, तुम्ही बाकीचे हिस्ट्रीचे कोणते अजून 2-4 बुक असले वाचत बसले, तर जो प्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल. त्यासाठी काय करा, ही प्रायोरिटी मी का सांगितली, तुम्ही असं का करा, तर काय तुम्ही बऱ्याच वेळा आपलं कसं असतं की स्टार्ट करायचं आपल्याला, चला हिस्ट्री घेऊ, मग 10-15 दिवस आपण हिस्ट्रीच वाचत राहतो आणि मग शेवटी ज्या गोष्टींचा आपल्याला असं वाटतं की हा याचा थोडासा अभ्यास केला असता तर आपल्याला चांगले मार्क आले असते, फक्त अरे मी एकदाच वाचले आता विसरते, थोडंसं कन्फ्युजन होतंय, तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी प्रायोरिटी सांगितली. त्याचा फक्त माझा हेतू हा होता की तुम्ही मिसलीड होऊ नये. पहिल्यांदा हिस्ट्री घ्यावी, नंतर HRD घ्यावी, नंतर जो अजून जो पार्ट आहे तो घ्यावा. तर कारण फक्त तेच होतं की प्रायोरिटाईज करा तुमचा जो स्टडी असेल. ओके, त्यानंतर याच्यासाठी अजून कोणता पार्ट राहिला हिस्ट्रीचा? हां, कल्चर. अगेन कल्चरसाठी खूप जास्त काही शोधू नका, तोच याचा जो पार्ट आहे 11वीचं जे काही बुक आहे त्याच्यामध्ये कल्चरचा जो पार्ट आहे तेवढाच फक्त करा, त्याच्यामधून जेवढं काही तुम्हाला मिळेल तेवढंच फक्त करा. आणि बाकी कोणी जर स्पेसिफिक सांगत असेल तर ते नक्कीच बघा. असं नाही म्हणत मी की तुम्ही बघू नका, की दुसरं बाकीचे जे काही कॅन्डिडेट्स असतील, सिलेक्टेड कॅन्डिडेट, त्यांनी वाचलेलं असतं, त्यांनी कोणतरी सोर्सेस बघितलेले असतात, त्यातून त्यांना मी तेच म्हणतो की तुम्ही स्वतः चेक करा की त्याच्यामधून MCQ येत आहेत का, MPSC तो सोर्स यूज करते का हे पण बघा. MPSC कोणत्याही क्लासेसच्या नोट्स यूज करत नाही, एक मनामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेस क्वेश्चन बनवतात ते कोणत्याही क्लासेसच्या नोट्समधून क्वेश्चन बनवत नाही, कोणत्या तरी एक रेफरन्स बुक असेल, एक फिक्स सोर्स असेल, त्याच्यामधूनच क्वेश्चन येणार आहेत. ओके, त्यानंतर अजून काही जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये करंट अफेअर. करंट अफेअरला किती वेळ द्यावा, म्हणजे चालू घडामोडी, नवीन नवीन जे काही मॅगझिन्स येत राहतात, व्हिजनचे डॉक्युमेंट्स असतील किंवा न्यूजपेपर असतील, त्याला किती वेळ द्यावा. म्हणजे बऱ्यापैकी आता मी बघतो याच्यामध्ये की मुलं 2-2 पेपर घेऊन जातात, महाराष्ट्र टाइम्स घेतात, लोकसत्ता घेतात, सकाळ घेतात आणि मग 2-4 तासमध्ये वाचत बसतात. मग काय वाचतात त्याच्यामध्ये, शेवटचं पान वाचायचं, पहिल्यांदा क्रिकेटची न्यूज असते, मग पहिलं पान वाचायचं, त्याच्यामध्ये कुठेतरी पॉलिटिकल न्यूज असते, आपल्या बॉर्डरवर काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, मग आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतो. ओके, सो करंट अफेअर ही लिस्ट इम्पॉर्टंट फॉर मेन्स, हे लक्षात ठेवा. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. मी म्हणत नाही की 0, परंतु काय आहे, लिस्ट इम्पॉर्टंट म्हटलं मी फक्त. 2014-15 साली त्यांनी करंट अफेअर काय विचारलं होतं, तर त्यावेळेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीचे बरेच त्यांनी एक 5-6 क्वेश्चन सलग टाकलेले होते. ओके, ह्या वर्षी पण निवडणुका आहेत, तुम्हाला काय करायचं की त्याच्यामध्ये, आणि बऱ्यापैकी कसं असतं की मुलं ही पॉलिटिकल असतातच, थोडंसं इंटरेस्ट असतोच. नंतर मोदींचं काय चाललंय, राहुल गांधींचं काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय असतातच. ओके, सो ते तुम्हाला येऊन जाईल, पण त्याच्यासाठी तुम्ही रोजचे 2 तास 3 तास पेपर वाचण्यात घालावे हे काही पटण्यासारखं नाही. ओके, सो एक पेपर वाचायचा आहे, तो कशासाठी वाचायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगेल, पण करंट अफेअरसाठी खूप जास्त एफर्ट्स देऊ नका. एफर्ट्स कशामध्ये द्या, कोर याच्यावर द्या, त्याच्यातून तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतरची अजून एक शंका असते की फॅक्च्युअल डेटा, बऱ्यापैकी एक बर्डन असतं की हां फॅक्च्युअल MPSC फॅक्च्युअल, म्हणजे आपण त्याचा बाऊ करतोय फॅक्च्युअलचा. तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू फोकस ऑन ॲनालिटिकल पार्ट, जो कन्सेप्च्युअल पार्ट त्याच्यावर फोकस करायचा आहे, आणि जो फॅक्च्युअल पार्ट आहे तो काय करायचा आहे, अगेन अँड अगेन रिवाइज करायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये असं बर्डन घेऊन पाठ करत बसायचं नाहीये, तर काय करायचं, रिवाइज करायचं. लाईक पॉप्युलेशन सेन्सस. आता तुम्हाला काय फर्स्ट टाइम तुम्ही वाचाल, इंडियाचं जे काही लिटरसी रेट आहे 74.04. ओके, असं राहील पहिले. आता कसं काय लक्षात ठेवायचं 74.04, किंवा मेलचा जो असेल तो 82 असेल, फिमेलचा 65 असेल, कसा लक्षात ठेवायचा, हे बऱ्याच वेळा आपल्याला हे येतं.
की फॅक्च्युअल डेटा कसा लक्षात ठेवायचा. परंतु काय असतं त्याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही अगेन अँड अगेन ते रिवाईज कराल तर काय होईल, ते फिक्स होऊन जातं. त्याचं एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातं. ओके, सो त्याचा खूप जास्त बाऊ न करता काय करा, अगेन अँड अगेन रिवाईज करा. दुसरी त्याच्यामध्ये टॅक्स सांगतो की जे काय फॅक्च्युअल डेटा आहेत ते तुम्हाला वाटतं की मी विसरतो डेटा, काय करा, नोट डाऊन करा. नोट डाऊन करायचे, स्वतःच्या नोट्स बनवायच्या, मायक्रो नोट्स म्हणायचे त्याला, आणि त्या काय करायच्या, अगेन अँड अगेन रिवाईज करायचे. ओके, हेच जे काय आहे फॅक्च्युअल डेटा, तो कशासाठी, HRD मध्ये जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, युनायटेड नेशनच्या इन्स्टिट्यूशन असतील, त्याच्यामध्ये पण तो डेटा तुम्हाला काय करायचा आहे, नोट्स बनवायचा आणि तो अगेन अँड अगेन रिवाईज करायचा. काय इंटरनॅशनल इयर, त्यांचं स्लोगन, त्यांची स्कीम, काय थीम असेल, ते काय असतं, दरवर्षी काहीतरी चेंज होत राहते. WHO असेल, WTO असेल, किंवा बाकीच्या कोणत्या ज्या इन्स्टिट्यूशन असतील, त्यांच्या काय असतात, त्या थीम असतात आणि ते MPSC विचारते. तर काय करायचंय, लिहून काढायचे आणि रिवाईज करायचे. खूप जास्त त्याच्यामध्ये जायचं नाही. फॉर एक्झाम्पल नोबेल प्राईज, बऱ्याच वेळा नोबेल प्राईज काय हे असतात, अमेरिकन असतात किंवा युरोपियन असतात, चायनीज आणि जपानीज असतात. आपल्या नावं तर काय लक्षात राहत नाही, बऱ्याच वेळा होत असं. परंतु काय त्याच्यामध्ये पण अगेन अगेन तुम्ही ज्यावेळेस रिवाईज कराल त्यावेळेस काय होतं, ॲटलिस्ट हां हे कोणीतरी जपानीज होतं आणि जपानीज माणसाचं नाव असं असतं, मग हे आपलं हे आहे, बरोबर आहे. तीच त्याच्यामध्ये एक आपण काय म्हणू की आहे की रिव्हिजन, जेवढं जास्त रिव्हिजन कराल तेवढं ते लक्षात राहील. ओके, सो फॅक्च्युअल डेटाचा बाऊ करू नका की यार मला येतच नाही आणि मी आता कसं करणार. जास्त काय त्याच्यामध्ये अवघड नाही, त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करायची. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे की सगळी एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सो मी MCQ किती सोडवले पाहिजेत, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाची अगेन एक डिफरंट टॅक्स असते. कोणी टेस्ट सिरीज लावतं, कोणी लावत नाही, हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. आता टेस्ट सिरीज जर लावायचीच ते कशासाठी लावायची हे लक्षात ठेवा. MPSCचे जे क्वेश्चन्स असतील आणि तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन असतील हे टोटली डिफरंट असतात. म्हणजे नो वन कॅन मॅच, त्या याला मॅच करू शकत नाही. परंतु आपल्याला तरी टेस्ट सिरीज का लावायची, तर यू हॅव टू डेव्हलप युअर अप्रोच टू सॉल्व दोज क्वेश्चन्स. अप्रोच काय कसं डेव्हलप करायचा, कारण हे लक्षात ठेवा 150 क्वेश्चन असणार आहे, 150 क्वेश्चन पैकी तुम्हाला 100% येणारे क्वेश्चन फक्त 50 ते 60च असणार आहे. हां ठीक आहे, मला वाचलं आणि आले असे 50-60 असणार आहे. बाकीचे जे 90 क्वेश्चन आहेत किंवा बाकीचे 60-70 जे क्वेश्चन आहे तुम्हाला कसे सोडवायचे, ते बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन. ह्या बाय मेथड ऑफ इलिमिनेशन म्हणजे तुम्हाला काय व्हायचं, एक्सपर्ट व्हायचं. आणि ही इलिमिनेशन जी मेथड आहे ही ज्याला जमली त्याला पोस्ट आली, हे लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास केला म्हणून पोस्ट येणार नाही, तुम्ही अभ्यास नाही करू शकत तेवढा म्हणजे मी तर म्हणतो जेवढ्यांचं सिलेक्शन झालंय प्रत्येकाला 50%च नॉलेज आहे, पण त्यांनी काय केलं, दे आर व्हेरी स्मार्ट. त्यांनी त्यांचं इलिमिनेशनचं जे नॉलेज आहे ते यूज केलंय. ओके, आणि टेस्ट सिरीज लावायची किंवा MCQ सोडवायची, कशासाठी सोडवायचे, टू डेव्हलप दॅट अप्रोच हाऊ टू इलिमिनेट. म्हणजे कसं होतंय की मला वाटतं 1/3 का 1/4 आहे, नाही 1/3 निगेटिव्ह, बरोबर आहे. 1/3 निगेटिव्ह आहे, मला 4 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन पैकी मी 2 एलिमिनेट करू शकलो तर माझ्याकडे 50% चान्सेस आहे की मी ते बरोबर करू शकतो. ओके, आणि यू हॅव टू टेक रिस्क. म्हणजे तुम्ही जर ठीक आहे मला 50-60 येतात आहे, मी फक्त 60 सोडून जाणार, बाकीचे मला येत नाही किंवा कन्फ्युजिंग आहेत आणि मी रिस्क घेणार नाही, असं तर होऊ शकत नाही. म्हणजे 50-60 तर तुम्ही तसे पण बाहेरच. ओके, सो टेस्ट सिरीज कशासाठी, तर ज्यांना तो कॉन्फिडन्स नाहीये की ठीक आहे आपण ह्या मेथडनी इलिमिनेट करू शकत नाही, टू डेव्हलप दॅट अप्रोच ऑफ इलिमिनेशन तुम्ही टेस्ट सिरीज लावा. टेस्ट सिरीज कोणती देता, कोणत्याही क्लासेसची असेल, एकतर थोडीशी ऑथेंटिक आणि रिलायबल अशीच लावा, कारण बऱ्यापैकी कसं राहतं, आता तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय ते माहीत असेल बऱ्यापैकी. तर त्या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला काय करायचंय, नो मॅटर किती मार्क मिळतात, नो मॅटर तुमचा फर्स्ट रँक येतोय की लास्ट रँक येतोय, तुम्हाला काय करायचंय की तुम्ही ही मेथड यूज करून किती क्वेश्चन बरोबर आणताय आणि इम्प्रूव्ह कसं करताय, म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये आणि लास्ट टेस्टमध्ये कसं इम्प्रूव्ह करताय. जर तुमचं इम्प्रूव्हमेंट होत नसेल तर देर इज नो यूज ऑफ टेस्ट सिरीज. इम्प्रूव्हमेंट होतंय तर तुम्ही ते कंटिन्यू करा, नसेल होत तर अगेन ते स्क्वॅश करून टाका आणि तुमचा जी काही मेथड असेल दुसरी ती यूज करा. ओके, सो टेस्ट सिरीज दुसरी ज्यांना लावायची नाही टेस्ट सिरीज त्यांच्यासाठी
मॅक्झिमम MCQ सॉल्व्ह करा. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे काय आहे, तुम्ही जेवढे जास्त MCQ सॉल्व्ह करणार आहे तेवढं तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येणार आहे. आता ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक टॉपिक स्टडी करताय तर त्या टॉपिकचे जे काही MCQ असतील, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी स्टडी करताय, पॉलिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे तर आहेच, त्याच्याबरोबर लक्ष्मीकांतचे तुम्ही त्यांच्याच बुकचे जे काही MCQ तयार केलेले आहेत त्यांनी ते क्वेश्चन सोडवले तर काय होईल, तो टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. सेम इज विथ GS4. इकॉनॉमीचे असतील, बेसिक MCQ असतील, आधीच्या इयरचे असतील किंवा कोणाचं बुक पण असेल तर काय ते फक्त काय करायचं, तुम्हाला टॉपिक झाला, MCQ सोडवले, तो परफेक्ट झाला. जोपर्यंत तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, ते क्रॉस चेक होत नाही हा टॉपिक माझा झालाय की नाही, तोपर्यंत तो टॉपिक सोडायचा नाही. म्हणजे तुम्ही वाचलं, तुम्हाला वाटलं की टॉपिक झाला, असं नाही. वाचून MCQ तुम्हाला आले म्हणजे यू हॅव टू अप्लाय युअर नॉलेज. तुम्ही जर तुमचं नॉलेज अप्लाय करू नाही शकले तर त्याचा काही उपयोग नाही. सो काय करायचं, वाचून झाल्यानंतर MCQ सोडवायचे. ओके, जेवढे जास्त MCQ सोडवाल तेवढा तुमचा जास्त कॉन्फिडन्स वाढेल. ओके, त्यानंतर तुम्हाला त्याची मेथड मी सांगितलीच की मोस्ट ऑफ दी जे क्वेश्चन आहे तुम्हाला बाय मेथड ऑफ एलिमिनेशन करायचे. एलिमिनेशनच ती मेथड आहे, ती तुम्हाला खूप जास्त स्कोअर करून देऊ शकते. अगेन नोट्स बद्दल सांगितलं. आता नोट्स बनवण्याच्या प्रत्येकाच्या खूप मेथड असतात. आता मी बऱ्याच लायब्ररीमध्ये बघतो की नोट्स बनवणं म्हणजे काय, समोरचं NCERT ठेवलेलं असतं आणि त्याचं छापणं चालू असतं. जसं तसं जे काय आहे ते NCERT एका नोटबुकमध्ये उतरवणं चालू असतं. दॅट इज नॉट अ नोट्स मेकिंग. नोट्स मेकिंग काय आहे, तेच बुक तिथेच ठेवा, त्याच्यामध्ये जे काय व्हॅल्यू ॲडिशन आहे तिथेच ॲड करा त्याच बुकमध्ये. तुमचं बुक शेवटी तुमचे रिझल्ट आल्याने तुम्हालाच वाचता नाही आलं तरी चालेल, परंतु त्याच्यामध्येच सगळं लिहून ठेवा. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण ही नोटबुक बनवली, ही ह्या पार्टसाठी नोटबुक, ती त्या पार्टसाठी नोटबुक, अशा 10 ते 20 नोटबुक तुम्ही तयार करून ठेवता आणि ज्यावेळेस परत अगेन रिवाईज करायची वेळ येते त्या बुकमधून तर ते कोणतेही नोटबुक उघडली जात नाही. सो माझी मेथड सांगतो, मी जे HRDचं जे बुक होतं त्याच बुकवर सगळं लिहून ठेवलेलं होतं. त्याच्यावरच पेजेस चिटकवायचे, त्याच्यावरच काय जे ते एक आता स्ट्रिप्ट मिळतात त्या चिटकवायच्या, त्याच्यावरच लिहून ठेवायचं. MCQ तुम्ही सॉल्व्ह करताय त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलेलं असेल, त्याच्यामध्ये ॲडिशन जो मटेरियल आहे त्याच्यामध्ये तिथेच लिहून ठेवायचं. कारण ज्यावेळेस मी परत तो MCQ सोडवेल त्यावेळेस मला ते जे ॲडिशनल मटेरियल आहे ते मटेरियल काय असेल ते माझ्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन असेल. सो नोट्स मेकिंग हे काय करायचं आहे, बुक्समध्येच करायचं, हे लक्षात ठेवा. नोट्स ह्या वया भरू नका, आणि ज्या भरवायच्या त्या कशासाठी सांगितलं मी, मायक्रो नोट्स, फॅक्च्युअल डेटा, तो आपल्याला अगेन रिवाईज करायचा आहे. जो दुसरा जो व्हॅल्यू ॲडिशनल डेटा आहे तो त्याच ठिकाणी आपल्याला नोट्स तयार करायच्यात. ओके, आता हे बऱ्यापैकी इन जनरल सगळ्यांसाठी जे काय स्ट्रॅटेजी होती, पहिल्यांदा मी अगेन एक रॅपिड हे करतो. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला सिलेबस घ्यायचा आहे. सिलेबसच्या प्रिंट काढायच्या, 2 प्रिंट 4 प्रिंट काढा, जिथे चिटकवायच्या तिथे चिटकवा, पण काय करा, गो थ्रू इट. तुम्ही त्याच्याशी प्रत्येक टॉपिकशी, एकही टॉपिक असा राहिला नाही पाहिजे की त्या टॉपिकवर तुम्हाला माहित नाही का आपल्याला सिलेबसला टॉपिक आहे. ओके, दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, कोणत्याही क्लासेसचे बुक्स असतील ज्यांनी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ एक्सप्लेनेशन असले तरी चालतील, परंतु काय क्वेश्चन दिलेले आहेत विथ, मला वाटतं MPSC याची की, त्या कीने जे बरोबर उत्तर दिलेत. बऱ्याच वेळा असं असतं की क्लासेसच्या आधीच की येऊन जातात आणि त्याच त्या बुकमध्ये रिफ्लेक्ट होतात. तर आपल्याला काय करायचे, फायनल की ऑफ MPSC त्याच्यामधून जे आन्सर दिलेले आहेत ते आन्सर अगेन तो बेस करायचा आहे. कोणी दिलेलं नसेल, कोणत्या याचं सब्जेक्टचं बुक नसेल तर तुम्ही 2-4 मुलं बसून काय करायचे, तुम्हाला ते तयार करायचे. ओके, तिसरी गोष्ट अगेन रिव्हर्स इंजिनिअरिंग, मी तुम्हाला सांगितलं सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरनं बुक चूज करा. बऱ्यापैकी मुलांची बुक सेमच आहेत. मला वाटतं की जे काय 8-10 जणांनी ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या 10-20 जणांनी जे काही सांगितले असतील बुक लिस्ट बऱ्यापैकी सेम आहे. काहीतरी थोडंफार जे ॲडिशन असतं ते तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ते मॉडिफाय करायचं. ओके, तिसरी गोष्ट, ज्यावेळेस वाचताय त्यावेळेस काय करा, फॅक्च्युअल गोष्टीच्या नोट्स मेकिंग करा आणि जी व्हॅल्यू ॲडिशन आहे त्याच्यामध्येच ॲड करा. ओके, चौथी गोष्ट,
MCQ जास्तीत जास्त MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढे जास्त MCQ सोडवाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तो एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होईल. ओके. आणि थोडंसं ॲट दी एंड ज्या MPSCसाठी सांगतो की हे 4 महिने हे लक्षात ठेवा की हे 4 महिने तुमच्यासाठी सर्व काही. हे जर 4 महिने जर तुम्ही काही केलं नाही तर नंतर तुम्ही कधीच काही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ही ॲड परत कधी ॲड येणार नाही. एवढी मोठी ॲड हे लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टीने अभ्यास करायचा. अजून एक गोष्ट की तुम्हाला असं वाटत असेल की फक्त आपणच सिलेक्ट होऊ, आपण काय थोडाफार अभ्यास केला तरी चालेल. यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे कम्पॅरेटिव्हली आधीच्या ज्या वर्षांपासून. खूप जास्त नवीन मुलं कॉम्पिटिशनला आलेली आहे. तर तुम्हाला कुठेही थोडंसंही लूज पडता कामा नाही. ओके. सो ते लक्षात ठेवा. आता हे बऱ्यापैकी मी जे सांगितलं हे थोडेसे बिगिनर असतील किंवा ज्यांनी थोडे एक्झाम दिले असेल त्यांच्यासाठी सांगितलं. आता जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ज्यांना क्लास 2च्या पोस्ट असतील, STIच्या पोस्ट असतील किंवा ज्यांनी मेन्स दिलेल्या आहेत अशा मुलांसाठी पण थोडंसं वेगळं सांगेल. आता ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांच्याजवळ काय काय आहे मी सांगतो तुम्हाला. त्यांच्याजवळ सर्व सिलेबस आहे, त्यांच्याजवळ सर्व मटेरियल अवेलेबल आहे. त्यांनी एकदा दोनदा तीनदा त्या मटेरियलमधून गेलेले पण आहेत, त्यांनी वाचलेलं पण आहेत. ओके. एक्झाम देण्याचा एक्सपिरियन्स आहे, एक्झाम प्रेशर हँडल करण्याचा एक्सपिरियन्स आहे. एवढं सगळं असताना बरोबर काही मुलांच्या कन्सिस्टंटली मेन्स निघत नाहीत किंवा काही मुलांना कन्सिस्टंटली त्याच मार्कांवर असून क्लास 2 पोस्ट किंवा बाकीच्या पोस्ट आहेत. ओके. सो हाऊ टू इम्प्रूव्ह युअर मार्क्स. आता इम्प्रूव्हमेंटसाठी काय केलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा जो आता जे असतील, आता मला एक्झॅक्टली मी असं म्हणत नाही की हा यांच्यासाठी लागू होईल, बाकी सगळ्यांसाठी पण लागू होईल, परंतु त्यांचा जो प्रिव्हियस 2 to 3 इयरचा जो एक्सपिरियन्स आहे, प्रिव्हियस 2 to 3 इयरचे जे मार्क्स आहेत, जे पेपर आहेत, दे ऑल हॅव टू ॲनालाइज दोज पेपर्स. जे काय पेपर्स आहेत तुम्हाला ॲनालाइज करायचे. आता ॲनालिसिस कसं करायचं. एक पहिलं ॲनालिसिस म्हणजे मार्कांचं ॲनालिसिस करा. जर मी फक्त MPSC देत असाल तर मी 14, 15, 16 किंवा 16, 17, 18 मध्ये 2-3 वर्षामध्ये मी माझा परफॉर्मन्स कसा कन्सिस्टंट आहे, म्हणजे बऱ्यापैकी कन्सिस्टंट परफॉर्मन्स म्हणजे न वाढलेले मार्क हाच कन्सिस्टंट परफॉर्मन्स असतो. बऱ्यापैकी बरेच मुलं आहेत अशी. ओके. सो दे हॅव टू ॲनालाइज की माझे मार्क का वाढत नाहीत. ओके. त्यासाठी काय केलं पाहिजे तर जे पेपर आहेत ते पेपर काय केलं पाहिजे. अगेन दे हॅव टू गो थ्रू दोज पेपर. ते पेपर बसून 2 तास सोडवले पाहिजेत. जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची इच्छाच इम्प्रूव्ह करण्याची तर यू हॅव टू टेक एफर्ट्स. त्यांच्यासाठी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. अगेन आपण कुठे चुकतोय, कोणत्या क्वेश्चनमध्ये आपण सिली मिस्टेक करतोय. म्हणजे बऱ्यापैकी असं असतं की आता तुम्ही यावर्षी बघितलं असेल 560 मार्काला एक डेप्युटी कलेक्टर, एक तहसीलदार आणि दुसरा एक तहसीलदार, म्हणजे त्याच मार्काला. बरोबर आहे. कॉम्पिटिशन कशी आहे. आणि सिली मिस्टेक करून जर आपण 3 ते 4 मार्क घालवत असू तर काय आहे ते इट इज अ वर्स्ट थिंग. सो जर तुमच्या पेपरमध्ये कन्सिस्टंटली सिली मिस्टेक होत असतील तर तुम्ही त्या सिली मिस्टेक कमी करण्याचा या 3 वर्षामध्ये कसा प्रयत्न केला का कंटिन्यू तेच चालू आहे. ओके. ॲनालाइज करा. ओके. पहिली गोष्ट ॲनालिसिस करा, सिली मिस्टेक किती कमी होतात ते पहा आणि ॲक्च्युली ते इम्प्लिमेंट होते का ते बघा. नाही तर बऱ्याच वेळा आपण आहे तेच चालू ठेवतोय. ओके. त्यानंतर मटेरियल. आता ही जी काही मुलं आहेत त्यांनी खूप जास्त वाचलेलं आहे. मला वाटतं की आत्ता 4-5 वर्षामध्ये जेवढे पुस्तकं त्यांना सांगितली असतील ते सगळे त्यांनी वाचून काढलेली. याचा परिणाम काय झाला की त्यांचं जे स्पेक्ट्रम आहे तो खूप ब्रॉडन झाला, परंतु जी स्पेसिफिसिटी ती कमी झाली. सो अगेन मला सांगा त्यांच्यासाठी फक्त सांगावं वाटतं की त्यांनी काय करा, त्यांचं मटेरियल कन्साइज करा, कट थ्रू करा. जे काय अनवॉन्टेड आहे ते सगळं फेकून द्या, कन्साइज करा. पॉलिटी फक्त लक्ष्मीकांतच वाचा, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि हे तेन काय वाचण्याची गरज नाही. कन्साइज करा मटेरियल. ओके. आणि ते रिवाईज करा. खूप जास्त वाचण्यापेक्षा कन्साइज मटेरियल रिवाईज करा.
त्यानंतर जसं जसं वर्ष वाढत जातं तसं आपण काय करतो, आपण आपला स्पेक्ट्रम ब्रॉड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, हा माझा निग्लेक्टेड टॉपिक आहे, हा माझा वीक पॉईंट आहे, तर मी काय करेल त्याच्यावर स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, याचा सायन्स टेकचा पार्ट असेल, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, हा कोणाला तर येत नाहीच आहे, पण मला आला पाहिजे, हे माझा एक काय असतो, युगो असतो. बरोबर. त्यासाठी मी काय करेल, मग मोठे मोठे बुक आणेल आणि ते बुक वाचण्याचा प्रयत्न करेल. सो रादर दॅन वर्किंग ऑन दोज वीक पॉईंट, यू हॅव टू वर्क ऑन युअर स्ट्रॉंग पॉईंट. त्याच्यामुळे तुम्हाला कसे मार्क वाढवता येईल. आशिषने एक त्याचं काहीतरी शेअर केलेलं होतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्याचा लास्ट इयर 521 स्कोअर होता आणि यावर्षी 578 झाला. त्यांनी प्रत्येक सब्जेक्टमध्ये कसे मार्क वाढवले, प्रत्येक सब्जेक्टमध्ये 5 मार्क, 6 मार्क, 10 मार्क वाढवले आणि तो स्कोअर आला. यू हॅव टू फॉलो हिम. जर तुम्हाला मार्कच वाढवायचे, तुम्हाला ती टॉप रँक काढायची, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी वर्क करावं लागेल. ओके. सो त्यासाठी यू हॅव टू वर्क ऑन युअर स्ट्रॉंग पॉईंट. म्हणजे आता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्याला पॉलिटीला मागच्या वर्षी काहीतरी 90 किंवा 100 मार्क्स होते, यावर्षी त्यांनी 114 मार्क काढले. तो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट होता, त्यांनी त्याच्यावर वर्क केलं. रादर दॅन वर्किंग ऑन कोणता सायन्स टेकचा पार्ट असेल किंवा आपला महाराष्ट्राचा इतिहासाचा पार्ट असेल, त्याच्यावर वर्क करून काय फायदा नाही. स्ट्रॉंग पॉईंटवर वर्क करा. ओके. वीक पॉईंट काय पाहिजे की सगळ्यांना येत आहे तेवढं तिथपर्यंत मला आलं ठीक आहे, कोणाला येत नाही, मला नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण माझे स्ट्रॉंग पॉईंटवर मला जास्त मार्क आले पाहिजे. ओके. सो फॉर देम दे हॅव टू वर्क ऑन देअर स्ट्रॉंग पॉईंट, मेक देम मोर स्ट्रॉंगर. म्हणजे तुमचं बाकीच्यांमध्ये तुमच्यामध्ये लगेच 10 ते 15 मार्काचा फरक झाला पाहिजे. म्हणजे पॉलिटला बाकीच्यांना 90-100 पडतात, ते मला 120 मिळाले पाहिजे, माझा तो स्ट्रॉंग पॉईंट आहे. किंवा मला जॉग्रफीला बाकीच्यांना ते आउट ऑफ 60-70 असतील, ते 50 किंवा 40 मिळतात, ते मला तिथे 60 मिळाले पाहिजे, माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. ओके. यू हॅव टू वर्क ऑन युअर स्ट्रॉंग पॉईंट. बऱ्याच वेळा काय होतं, अगेन खूप जास्त वाचण्याच्या नादामध्ये ते रिवाईज होत नाही. अगेन कठारे वाचत बसलो, 700 पानं वाचली, एक्झामच्या याच्यामध्ये अगोदर 10 दिवस 15 दिवस माझं रिवाईज झालं नाही आणि मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. एक बऱ्याच मुलांची एक हे राहते की रिव्हिजन झालं नाही म्हणून मला मार्क आले नाही. त्यासाठी काय करा, अगेन कन्साइज करा मटेरियल आणि तीच रिवाईज करा. ओके. त्यानंतर ॲट द टाइम ऑफ एक्झाम असा एक बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की माझं पेपर कव्हर होत नाही. म्हणजे 150 मार्क 2 तासात 150 क्वेश्चन सोडवायचे, हा बऱ्याच जणांचा कन्सर्न असतो. सो त्यासाठी काय केलं पाहिजे, 2 तासाचा पेपर आहे, 2 तास 150 क्वेश्चन आणि मला त्याच वेळामध्ये सोडवायचेत आणि ते कव्हर करायचेत. आणि असंही नाही की माझे 10 क्वेश्चन राहिलेत, असं झालं नाही पाहिजे. त्यासाठी काय करता येईल, प्रॅक्टिस. अगोदर खूप प्रॅक्टिस करा. मी काय म्हणेल की अशी प्रॅक्टिस करा की ते क्वेश्चन 5 मिनिटं 10 मिनिटं अगोदर झाले पाहिजेत, तशी तयारी ठेवा, तेव्हा तुमची ते क्वेश्चन टाईममध्ये ते कंप्लीट होतील. सो प्रॅक्टिस, ते जे तुमचा जो टाईम आहे टाईम लिमिटमध्ये झालं पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस करा. अजून एक कन्सर्न बऱ्याच जणांचा असतो की क्वेश्चन अंडरस्टँड होत नाहीत. म्हणजे इकॉनॉमीचे क्वेश्चन असतील किंवा पॉलिटीचे क्वेश्चन असतील, ते अंडरस्टँडच होत नाही. म्हणजे जे अनालिटिकल असतील किंवा ते क्वेश्चन असतील. सर त्यासाठी काय करता येईल, रादर दॅन गिव्हिंग फोकस ऑन फॅक्च्युअल ज्या गोष्टी त्याच्यापेक्षा कोणत्या अनालिटिकल गोष्टींवर जास्त फोकस द्यायचा. तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड होत नाही, तर तो कसा मला जास्त अंडरस्टँड करता येईल त्याच्याकडे जास्त तुम्हाला लक्ष द्यायचं. ओके. सो त्याच्यावर फोकस करा. आणि एवढं सगळं अनालिसिस केल्यानंतर माझं कुठं कुठं चुकतंय, मी 3 वर्षामध्ये कन्स्टंटली एक्झाम देतोय परंतु माझा स्कोअर येत नाहीये, तर मी काय केलं पाहिजे, यासाठी एक स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार करा, स्वतःचा एक अप्रोच तयार करा आणि त्याच्यावर वर्क करा. प्रत्येक जो काही स्मॉल पॉईंट असेल त्याच्यावर वर्क करा. कारण काय आहे की ही एक्झाम आहे, तुम्हाला एकदा पास झालं तुमचं लाईफ आहे, एकदाच पास व्हायचंय, परत काय पास व्हायचं नाही. म्हणजे एकदा डेप्युटी कलेक्टर झाले परत काय व्हायचं नाही. ओके. सो तुम्हाला जेवढं काय जास्त करता येईल तेवढं तुम्हाला जास्त करायचंय. आता सर्व म्हणजे बऱ्यापैकी याच्यामध्ये सांगितलंय, पण लिस्टमध्ये आहे परंतु खूप जास्त कन्सर्न कोणी घेत नाही. तो पार्ट सांगतो फक्त, तो आहे डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिश. म्हणजे मला वाटतं कोणी काय त्याच्यामध्ये काय जास्त प्रॅक्टिस वगैरे काय करत नसेल, मी पण केली नाही कधी प्रॅक्टिस. पण म्हणजे आय वॉज वन ऑफ द टॉपर, मला 63 मार्क्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षीचं नाही माहिती मला, पण ह्या वर्षीमध्ये 63 मार्क्स आहेत मला त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये
फक्त माझा मी अप्रोच सांगतो. दरवर्षी मी UPSC द्यायचो. UPSCमध्ये पण मी 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी एसए वगैरे माझं बऱ्यापैकी चांगलं आहे. तिथं चांगले मार्क यायचे एसएला. मग मी काय करायचो की तो पॅटर्न सेम जसा तसा पॅटर्न MPSCमध्ये अप्लाय करायचो. MPSCचा इंग्लिशचा एसे एकदम कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, अनालिटिकल एकदम असा एसे लिहायचा आणि दरवर्षी कमी मार्क यायचे. म्हणजे असं व्हायचं की अरे आपण म्हणजे इंग्लिश UPSC इंग्लिशमधून द्यायचो आणि मराठीचं तेवढी काही प्रॅक्टिस नसायची. म्हणजे मराठीत बऱ्यापैकी मार्क यायचे पण इंग्लिशमध्ये खूपच कमी मार्क यायचे. मराठीत पण असे खूप काही जास्त येत नव्हते पण तरी कम्पॅरेटिव्हली इंग्लिशमध्ये खूपच कमी यायचे. म्हणजे आपलं मलाच वाटायचं की अरे आपल्याला इंग्लिश येतंय की नाही. तर यावर्षी मी थोडासा अप्रोच चेंज केला. त्या अप्रोचमध्ये थोडंसं 10वी-12वीच्या जे काही एसे असतात म्हणजे आपण लहानपणी जे एसे लिहायचो तसा थोडासा पॅटर्न मी हे केला. म्हणजे खूप कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायचं नाही, खूप जास्त नॉलेज आपल्याला द्यायचं नाही, खूप जास्त कंटेंट द्यायचं नाही. तर काय करायचं, थोडासा अलंकारिक जो एसे असतो थोडासा आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये सुभाषित असतील, थोडंसं महाराष्ट्राच्या याच्याबद्दल थोडंसं हे केलेलं असेल असे एसे लिहायचे. म्हणजे यावर्षी मी तसे एसे लिहिले आणि इट वर्क्स. म्हणजे ते हे झालं. आता मी म्हणत नाही की त्याच्यामुळेच वर्क झालं, परंतु MPSCला काय हवंय हे मला तर काय अजून कळलं नाही, परंतु ते सांगतो की त्यासाठी तो जो पार्ट आहे तुम्ही जो न्यूजपेपर वाचणार आहे त्याच्यामध्ये जे एडिटोरियल आहे त्या एडिटोरियलमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं काही जे काही कंटेंट आहे ते तुम्हाला ते कंटेंट मिळू शकतं. ते कंटेंट तुम्ही काय करायचं आहे, लिहून ठेवायचं आहे, प्रिपेअर करा. विमेन असेल, फार्मर्स असतील, डिसेबल्ड असेल किंवा जे बर्निंग इश्यू असतील त्याच्यावर सगळे जे काही तुमचे पॉईंट्स असतील ते एकदा प्रिपेअर करून ठेवा. आणि ॲटलिस्ट आता मी तुम्हाला सांगणं मी काही लिहिले नव्हते, परंतु ॲटलिस्ट 1-2 एसे लिहून चेक करून घ्या. कारण काय 50 मार्क आहेत, 25-25 मार्काचे एसे आहेत आणि तुम्हाला सांगितलं की 0 मार्क डेप्युटी कलेक्टर तहसीलदार. माझं पण 2014च्या याच्यामध्ये मला नायब तहसीलदार मिळाली होती. 428 मार्क्स होते. 428लाच एक DYSP झाला आणि मी नायब तहसीलदार झालो. मार्क तो एक अर्धा मार्क किती इम्पॉर्टंट असतो ते तुम्हाला मी सांगतोय. ओके, सो त्या दृष्टीने तुम्हाला काय करता येईल त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करा. त्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये पार्ट असतो ट्रान्सलेशन आणि प्रेसिस असतो 1/3 जे आपण 1/3 जो सारांश लिहितो त्यासाठी. तर 1/3 सारांश जे आहे त्यामध्ये खूप जास्त काय आपण युनिव्हिटी करतो असं मला वाटत नाही आणि खूप जास्त करण्याची गरज नाही, परंतु ट्रान्सलेशनमध्ये थोडंसं वर्क करा. ट्रान्सलेशन तसंच्या तसं ट्रान्सलेट करू नका. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण काय करतो, इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना तसे वर्ड टाकतोय किंवा मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना मराठीचे वर्ड जसे तसे इंग्लिशमध्ये टाकतोय. तर त्याचं अंडरस्टँडिंग बेस्ड ट्रान्सलेशन करा. म्हणजे बऱ्यापैकी आता याचे जे वाळंबी किंवा कोणते तरी बुक्स असतील त्या बुकमध्ये त्यांनी तशा याच्यामध्ये करून दिलेले आहेत, असे 2-3 बघा आणि ट्रान्सलेशन करताना अंडरस्टँडिंग बेस याच्यातून काहीतरी मतितार्थ निघाला पाहिजे त्या ट्रान्सलेशनमधून. उगाच जसं जे शब्दाने शब्द ट्रान्सफर केले असं करू नका. ओके, सो त्याच्यावर तुम्हाला वर्क करता येईल. बाकी म्हणजे बऱ्यापैकी आता आपण सगळ्या इश्यूला आपण हात घातलेलाच आहे. तुमचे जे काही आता अजून काही जे क्वेश्चन असतील आपण ते क्वेश्चन घेऊ, पण त्याच्या आधी मला जे काही MPSCचे विद्यार्थी आहेत ज्यांचे कट ऑफ याच्यापेक्षा कमी आहेत, 170 किंवा 180 पेक्षा त्यांचे कमी असेल, त्यांनी आता लगेच खचून न जाता अभ्यास चालू ठेवा. आता काय होतं बऱ्यापैकी आता ही एक्झाम झाली म्हणजे आपलं सगळं संपलंयच, आता काय होणार नाही असंही काही नाही आहे. परत नवीन ॲड येणारच आहे. बाकीचे एक्झाम आहे ज्यांना जी काय संयुक्त परीक्षा पण काहीतरी 22 तारखेला आहे ना, 24 तारखेला आहे, त्याचं पण प्रिपरेशन करता येईल. कुठेतरी पोस्ट घ्या. असं करू नका की आता एकाच पोस्टच्या मागे लागलोय, 4 वर्ष 5 वर्ष करतोय तरी झाली नाही तरी मी 30 पोस्ट धरून राहिलोय. कोणती तरी पोस्ट घ्या, नंतर प्रिपरेशन करा. सेकंड ऑप्शन रेडी ठेवा, ऑलवेज पाहिजे तुमच्याकडे. कारण ही काय झालेली आहे म्हणजे इन द स्टार्ट आय हॅव सेड की 3,86,000 मुलं बसलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत आणि मुलं वाढत चाललेली आहे दरवर्षी. ओके, सो सेकंड तुमचा जो ऑप्शन असेल, चॉईस असेल, ती 2 ते 3 वर्षानंतर प्रिपेअर करा. आणि याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना या मेन्ससाठी आणि भावी अधिकारी
याच्यातूनच यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमचे जे काही क्वेश्चन असतील मग त्यानंतर आपण घेऊ. ओके, थँक्यू. स्पेसिफिक जे सगळ्यांना पडतील असे क्वेश्चन विचारा. हो, आता मी ते मॅगझिन बद्दल मध्ये सांगितलंच होतं, लोकराज्य आणि योजनाबद्दल. तर त्याच्यामधून तुम्हाला लोकराज्य योजनामधून हा जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे एस साठी, त्यामधून थोडंफार काय मिळू शकतं. परंतु आता बरेच मुलं वाचत पण असतील, त्यातून जे काही स्कीम्स असतील त्या त्यांना मिळत असतील, परंतु ॲज सच खूप जास्त काही मिळत नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला तोच तेवढा वेळ जर तुम्ही ह्या कोर पार्टवर दिला तर तुम्हाला जास्त आउटपुट मिळू शकतं. आणि जो स्कीमचा पार्ट आहे, तो स्कीमचा पार्ट तुम्ही डायरेक्टली ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतील किंवा आता हे डॉक्युमेंट हे करतात, व्हिजन IS असेल, GS स्कोर असेल, ते डायरेक्टली स्कीमचं डॉक्युमेंट येतात, तेच यूज करा, रादर दॅन की प्रत्येक लोकराज्य वाचा, त्याच्यामध्ये 2 दिवस 3 दिवस घाला. ओके. क्वेश्चन पेपर बघताना काही प्रश्न असे वाटतात की जे मिसलेनियस आहे, म्हणजे ते कळत नाहीत की ते कदाचित अजून मला कळत नसेल की त्या टॉपिक काय. मग त्या टॉपिक पर्यंत मग आपण कसं पोहोचायचं, कारण जे सिलेबस मध्ये आहे ते कळतं की हवा इथून घ्यायचं आहे, पण काही प्रश्न असे मिसलेनियस आहेत की ते कळत नाही की तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचं त्या कॉन्टेंट पर्यंत. ओके, यासाठीच मी काय म्हटलं की आपण काय करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचे. बरेच टॉपिक असे आहेत की त्याच्यामधून आपल्याला कंटेंट असं कुठं मिळत नाही. आता एक ते कॉम्प्युटरचं आपल्याला मला वाटतं GS 4 मध्ये आहे, कॉम्प्युटरचे बरेच क्वेश्चन येतात. तर त्याच्यामध्ये असं मटेरियल असं कुठं काय अवेलेबल नाही त्याचं. म्हणजे आपण काय करतो मग, ते एक तर त्याचे क्वेश्चन पाहतोय आणि त्याच्या तशा प्रकारचे क्वेश्चन किती आपल्याला सॉल्व्ह करता येतील तेवढेच आपण बघतोय. आणि याच्यामध्ये अगेन मी सांगितलं प्रायोरिटाईज. असे क्वेश्चन राहिले तरी काही फरक पडत नाही. म्हणजे मीच सांगतो ते कॉम्प्युटर बायोटेक्नॉलॉजी हे केलेच नाही मी, कारण मला वाटलं होतं की GS 2 पॉलिटी मोर प्रोडक्टिव्ह आहे, मला वाटलं इकॉनॉमी मोर प्रोडक्टिव्ह आहे, आपण इकडे जास्त वेळ द्याल तर आपल्याला जास्त मार्क मिळतील. आणि सोडून देण्यापेक्षा काय करा, जे आधीचे क्वेश्चन पेपर असतील त्याचे अनालिसिस असतील ते वाचा आणि त्याच्यातून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी इंटरनेटचा तुम्ही यूज करू शकता की हा ठीक आहे, आता हा टॉपिक आपल्याला कुठेच मिळाला नाही तर मग इंटरनेटवर आपण तो शोधला, त्यातून थोडीफार जी माहिती मिळाली. आणि ते पण एक सांगतो की इंटरनेटमध्ये रिसर्च पेपर वाचायचे नाहीत. बऱ्याच वेळा आपल्याला कसं असतं की माहिती मिळाली नाही, मग आपण काय करतो, हा रिसर्च पेपर आहे 10 पेजेसचा, मग तो वाचून काढतो. जे काही विकिपीडिया असेल, विकिपीडियाचं फर्स्ट पेज तेवढंच वाचायचं, त्याच्यापेक्षा डीपमध्ये जायचं नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, रिसर्च पेपर वाचणार, तुम्ही नोट्स काढणार, त्याच्यामध्ये दिवस निघून जातो. आणि दिवस खूप कमी येते, लक्षात ठेवा. 4 महिने जरी असले तरी काय ते तुम्हाला 2 महिन्यानंतर कळेल की आता 4 महिने नाही 2च महिने राहिलेले आहेत. वेळ खूप गेलेला आहे. हो, आता एक कृषीमध्ये ना असं मटेरियल अवेलेबल, स्पेसिफिक मटेरियल नाही अवेलेबल. तुम्हाला काय तर जॉग्रफीचं जे मटेरियल आहे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. दुसरं म्हणजे एक महेश गारगोटे सरांचं एक बुक आहे, ॲग्रो इकॉनॉमी आणि ॲग्रिकल्चर जॉग्रफी म्हणून काहीतरी एक बुक आहे. ते बुक, त्या बुकमधून तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि कंटेंट हे मिक्स केलेलं आहे. तर ॲटलिस्ट गो थ्रू इट, त्यातून किती तुम्हाला फायदा होतो ते पहा. आणि त्याच्याबरोबर ते काय हे नाही आहे फिक्स असं रेफरन्स बुक नाही, त्यांनी काय केलं आधीचे क्वेश्चन पेपर आणि त्याच्यावरून हे केलेलं आहे. तर त्यातून किती फायदा होतोय. आणि दुसरं म्हणजे हे सांगितलं ॲग्रो NCERT आहे, ते ॲग्रो इकॉनॉमीचे काहीतरी NCERT आहेत, कोणीतरी टाकलेलं आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेटमध्येच कोणीतरी ते शेअर केलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. GS 2 ऍक्ट साठी एक सर्वात बेस्ट म्हणजे काय करायचे, तुम्हाला ते ऍक्ट जसे तसे डाउनलोड करायचे. कलमांकडे जातोय जास्त, त्यामुळे येस फॅक्च्युअल्स मध्ये कन्फ्युजन होतं. त्यासाठी मी काय सांगितलं होतं की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, हे PSI असतील, STI क्वेश्चन पेपर आहेत, हे PSI असतील, STI असतील, ते रिपीट होतात ते. आणि दुसरी त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते की जे ऍडिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेलं आहे ते जास्त विचारतात ते. मग तुम्हाला काय करायचं की रिसेंट अमेंडमेंट कोणते आहेत त्याची जी कलम आहे 4A असतील 3A असतील
3B असेल, हे अशी जी कलम आहेत ज्यामध्ये अमेंडमेंट झाले त्याच्यावर जास्त फोकस करायचं. आणि आपण 50-50 कलम पाठ नाही करू शकत, हे आपल्याला पण कुठेतरी लिमिटेशन आहेत. त्याच्यामधले जे स्पेसिफिक आहेत, आयोगाचे क्वेश्चन पाहिजे, कशाला त्यांनी फोकस केलाय, कोणत्या कलमाला फोकस केलाय ते पाहिजे. आणि त्यानुसार त्याच्या आसपास जर एखादं कलम असेल किंवा अॅट्रॉसिटीचा एखादा ऍक्ट असेल, अॅट्रॉसिटीच्या ऍक्टमध्ये एवढी फाशीची शिक्षा आहे, आता रिसेंटली याच्यामध्ये चेंज झाले याच्यामध्ये, किंवा बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चेंज झाले, तर त्याच्यामध्ये काय आता रिसेंट चेंज येते ते विचारू शकता. 10 वर्ष शिक्षा आहे, जन्मठेपेची शिक्षा आहे, तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा आहे, तर हे चेंज आहेत, तर त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे. त्यामुळे बेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ठेवा, PSI STI किंवा रिसेंट आता जे एक्झाम होतील त्याच्यामध्ये पण ते विचारले जातील, तर त्याचा बेस ठेवायचा आणि त्यानुसार प्रिपरेशन करायचं. कारण तुम्ही प्रत्येक ऍक्टचे 50-50 आर्टिकल पाठ नाही करू शकत, तुमचे पण लिमिटेशन आहेत, पण तुम्ही त्यातले बेसिक किंवा आपण काय म्हणतो मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल पाठ करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन असेल, आर्टिकल 7 असेल, आर्टिकल 4 असेल, आर्टिकल 1 असेल किंवा आर्टिकल 21 असेल, खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला माहिती त्याच्यामध्येच एक विचारणार आहे, तर ते तसे आर्टिकल पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे. त्याच ऍक्टसाठी, कारण त्या सगळ्या सब्जेक्टसाठी घेण्याची गरज नाहीये, फक्त स्पेसिफिकली काय ऍक्ट्स आपल्याला बाकी नव्हते, आधी MPSC ला विचारत नव्हते, ते आधी फक्त कशाला विचारत होते, PSI STI ला विचारत होते, आणि तशा टाईपचे क्वेश्चन ते आता पण विचारणार आहेत. त्यामुळे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, त्यासाठी ते MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बाकी त्याच्यामध्ये रिसेंट क्वेश्चन पेपर असतील STI वगैरे, ते हिस्ट्रीसाठी किंवा याच्यासाठी जर तुम्ही बघितले तरी चालतील, परंतु तुम्हाला एक कळेल की हिस्ट्रीचे पण जे STI चे क्वेश्चन आहेत आणि MPSC क्वेश्चन हे वेगळे आहेत. सेम प्रकारचे क्वेश्चन MPSC विचारत नाही, त्यामुळे मग तो किती ट्रेंड कसा आहे हे आपण सांगू शकत नाही. हो, राज्यसेवेचेच करायचे, आणि वेळ मिळाला तर करा, परंतु वेळ मिळत नाही तुम्हाला मी ते सांगतो. मटेरियल कन्साइज ठेवा, खूप कन्साइज ठेवा, आणि तेच रिवाइज करा. म्हणजे इव्हन सांगतो HRD साठी आधीचे जे क्वेश्चन्स आहेत ते केले आणि त्याचं अनालिसिस केलं तरी तुम्हाला 70+ मार्क मिळू शकतात. त्यापेक्षा जास्त वेगळं करण्याची काही गरज नाही, फक्त तुम्हाला अनालिसिस खूप चांगलं करायचं आहे. आधीचे जे क्वेश्चन आहेत त्याचा ट्रेंड कसा आहे, आता कसा चेंज होणार आहे, हे स्वतः अनालिसिस करायचं आहे. चालेल, कोणतंही एक वाचा, मी त्याबद्दल तुम्हाला हे सांगणार नाही की तुम्ही कोणतं वाचा, परंतु तुम्हाला जे सुटेबल असेल. कठारे जरी वाचायचं तरी तुम्हाला तेवढा वेळ देऊन वाचावंच लागणार. ते कशासाठी वाचायचे ते पण सांगितलं तुम्हाला, मनाचं समाधान करण्यासाठी वाचायचे, बाकी त्याच्यामधून खूप जास्त हे होणार आहे असं काही नाही. अजून काही कोणताही क्वेश्चन असेल, कशाबद्दल यायला असेल, तुमची काही शंका असेल तर विचारा. ओके, आता ही रिव्हिजनसाठी एकतर तुम्ही मटेरियल कोणतं यूज करताय त्याच्यावर अवलंबून राहील. फॉर एक्झाम्पल मी GS सेकंडसाठी सांगेल, रिव्हिजन तुम्हाला एक्झामच्या आधी 2 ते 3 दिवस तुमचं लक्ष्मीकांत वाचून झालं पाहिजे, तुम्ही ते विसरता कामा नये. ओके, दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या मायक्रो नोट्स बनवणार आहे, ज्या शॉर्ट नोट्स बनवणार आहे, ज्या फॅक्च्युअल नोट्स बनवणार आहे, त्या नोट्स तुम्हाला काय करायचे आहे, त्या एक्झामच्या आधी वाचून काढायच्या. ओके, आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते क्वेश्चन परत एकदा एक्झामच्या एक 8-10 दिवस आहे तुम्हाला रिवाइज करायचे, कारण अगेन पॅटर्न. आणि दुसरं तुम्हाला मी सांगितलं, जे टेस्ट सिरीज लावताय, टेस्ट सिरीज कशासाठी लावताय तुम्ही, अप्रोच डेव्हलप करायचा आहे, आणि तो अप्रोच तुम्हाला ह्याच अगेन प्रिव्हियस 6 इयर जे MPSC चे क्वेश्चन याच्यामधून मिळणार आहे. नक्की तुम्ही त्या याच्यामध्ये पोहोचताय का. बऱ्याच वेळा होतं की मी तर ते अॅग्रो इकॉनॉमीचे क्वेश्चन वाचायचो, 4-4 वेळा वाचायचो तरी माझी चुकायची ते क्वेश्चन. MPSCचेच क्वेश्चन आपण ते वाचतो ते चुकतात, कारण काय आपला अप्रोच एक फिक्स माइंडमध्ये झालेला असतं, आपण चेंज करत नाही. इलिमिनेशन असेल काय असेल, आपलं एक फिक्स असतं की हां हे असं आहे असं आहे, आपल्यामध्ये चेंज करायचं आहे आपल्याला, ते अप्रोचमध्ये चेंज करायचं. आणि स्पेसिफिकली ज्यांनी आधी MPSC दिलेली आहे
त्यांच्यासाठी इथे चेंज करायचं आहे. कारण एक काय होतं की एक फिक्स बसून जातं त्यांच्यामध्ये, हा अप्रोच आहे हाच तो दरवर्षी फॉलो करतात, चेंज काहीच करत नाही. त्यामुळे कन्सिस्टंटली त्यांची जी कन्सिस्टन्सी मार्कांची आहे ती तीच राहते. ओके. शेवटी तुम्हाला जात जाता एक सांगेल की याची एक हरिवंशराय बच्चन यांची एक खूप छान कविता आहे. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए भी नहीं जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अजून काही डाऊट्स आहेत का? नाही. No doubts? No more doubts? Okay then. So thank you sir. I hope सगळ्यांनाच खूप एकदम व्हॅल्युएबल गायडन्स भेटला असेल. आणि आता तुम्ही पण आता जोरात आपलं प्रिपरेशन चालू करून घ्या. वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. आपला जो पण स्कोर येतोय एक 200च्या वरती जर असेल अभ्यासाला लागा. आणि जर कोणतंही आपल्याकडे कॅटेगरी बेनिफिट असेल तर मग ते थोडंसं -10 करून आपलं अभ्यासाला लागू आता. ओके. दयानंद सर येत असतील आपल्याला मार्गदर्शन घ्यायला. ते स्वतः जी आता पुढची आपण जी फक्त MPSC स्पेसिफिक बॅच जी लॉन्च करतोय त्याच्यामध्ये ते स्वतः लेक्चर्स पण घेणार आहेत. आमचं चाललंय की आता ते कसं प्लॅन आउट वगैरे करायचं आहे. पण मोस्ट प्रॉबेबली आम्ही 6 मार्चपासनं आपलं सगळं वर्कआउट होऊन जाईल आणि 6 मार्चपासनं आपण MPSCची मेन्सची पूर्ण बॅच आपण लॉन्च करू. त्याच्यामध्ये तुमचं मराठी, इंग्लिश, HRD, लॉज ह्या स्पेसिफिक गोष्टी ज्यांच्यावर आपण जास्त फोकस देत नाही त्याचेच आपण लेक्चर जास्त ठेवू. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सर.